जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचंय, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला हरवायचंय, असं स्वप्न जे बघतात ते असतात ध्येयवेडी व्यक्ती. त्यांच्याही आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येतात, डिफिकल्टीज येतात, पण ते तिथं न थांबता त्यावर मात करतात आणि त्यांचं ध्येय ते गाठून दाखवतातच. तर मित्रांनो, मी श्रद्धा झंझने, शारदा शिक्षण संस्थेच्या शारदा कॉमर्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. माझ्यासोबत आहे माझी को होस्ट श्रावणी. हॅलो फ्रेंड्स. तर मित्रांनो, आपण कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थी आहोत. या क्षेत्रात येणारा प्रत्येक विद्यार्थी सीए बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतो. असे का? कारण कॉमर्स क्षेत्रातील एक उच्च पोस्ट म्हणून आपण सीए ला बघतो. आपण ऐकतो की प्रत्येक वर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरत असतात, परंतु त्यातील काही मोजकेच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होतात. असे का होते याचा आपण विचार करतो. मला असे वाटते, बऱ्याच वेळा त्या विद्यार्थ्यांना बरोबर असा गायडन्स मिळत नाही, त्यामुळे ते कुठेतरी कमी पडतात. पण आज आपण खूप लकी आहोत की आपल्याला इथे ते मार्गदर्शन मिळणार आहे. तर एक डायनामिक पर्सनॅलिटी पुरंदरच्या रणरागिणी आज इथे उपस्थित झालेल्या आहेत. So friends, without taking too much time, I request all of you, please welcome our today's chief guest, Chartered Accountant, Ms. Prajakta ma'am. So now I request to our director, Bolte sir, please worship them. आज या ठिकाणी आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी सीए प्राजक्ता जगताप मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं आपल्या संस्थेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो आणि पॉडकास्टला आपल्या सुरुवात करतो अशी विनंती करतो. धन्यवाद. तर मॅम, तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची म्हणजे सीए करण्याचा निर्णय हा खूप अनपेक्षित होता. मी ठरवलं नव्हतं की मी सीए होणार आहे. लहानपणापासून माझी अशी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, मी न्यूरोसर्जन व्हावं किंवा कार्डिओलॉजिस्ट व्हावं. पण मी जेव्हा 10वी नंतर मी इथे या शाळेमध्ये शिकायला होते सासवडच्या आपल्या, आणि इथून मी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा माझे काका हे सीए होते आणि आमचे जे भाडेकरू होते समोर राहणारे तेही दोघं जण सीए होते. तर ज्या पद्धतीचं कौतुक त्या लोकांचं होत होतं ते बघून मला असं वाटलं की अरे, ही काहीतरी गोष्ट खूप अट्रॅक्टिव्ह आहे, काहीतरी खूप भारी गोष्ट आहे. म्हणून मी तेव्हा ठरवलं की नाही, मला सीए व्हायचंय. अशा पद्धतीने मी सीए होण्याचा निर्णय तिथे घेतला. म्हणजे जसं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असे खूप लोक असतात की त्यांच्या लाईफमध्ये स्वप्न असतात लहानपणापासून की मला पोलीस बनायचे, डॉक्टर बनायचे. असं तुमच्या लाईफमध्ये काय स्वप्न होतं की तुम्हाला तेच गोष्ट बनायची म्हणून? लहानपणापासून आहे ना, माझ्या आईने मला एक गोष्ट सांगितली होती की जे काही व्हायचंय ना, देयर इज ऑलवेज वेकन्सी ॲट द टॉप. म्हणजे जे कुठलंही फील्ड तू चूज कर, पण त्याच्या ज्या टॉप पोझिशन पर्यंत आहे ना, तिथे तुला जायचंय. हे माझ्या आईने मला स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे आपण लहानपणापासून जसं आपण आजूबाजूचे आपलं वातावरण बघतो की कोणीतरी इंजिनियर आहे, वकील आहेत. आता आमच्या घरात इंजिनियर्स पण आहेत, वकील पण आहेत. त्यामुळे मला असं खूप करिअर चॉईसेस डोळ्यासमोर होते की मी हे होऊ का, ते होऊ का, पण असं काही निश्चित नव्हतं. पण मला नंतर मी ठरवलं की मी डॉक्टर होईन म्हणून. पण डॉक्टर होता होता मी सीए कधी व्हायचा निर्णय घेतला हा खूप अनपेक्षित होता. आणि मग मी मुंबईला गेल्यावरती मला सीए हे कॉमर्स फील्ड, जे आज तुम्ही प्रॅक्टिकल बीकॉम इथे शिकतायत, तसं हे जे कॉमर्स फील्ड आहे हे मला इंट्रोड्यूस झालं मुंबईला गेल्यावर, आणि तिथे मी सीए होण्याचा निर्णय घेतला. तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं, तुम्ही डॉक्टर मधून तुम्ही सीए निवडलं, म्हणजे कॉमर्स फॅकल्टी निवडली. बरोबर. तेव्हा तुम्हाला नक्कीच काहीतरी आव्हाने आली असतील की नाही का? आधी मेडिकल फील्ड होतं, त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली कॉमर्स फील्ड मध्ये आला. त्यावेळी तुमची आव्हाने काय आली आणि ते तुम्ही कशी फेस केली? खरं सांगायचं तर आव्हानं म्हणजे, आता मी लहानपणापासून अभ्यासू आहे, त्यामुळे मला डॉक्टर सुद्धा त्याचाही अभ्यास करण्याची माझी तयारी आहे. किंवा चार्टर्ड अकाउंटंट मी आज झाले, त्यालाही खूप जास्त अभ्यास करायला लागतो, तीही करण्याची माझी तयारी आहे. आव्हान म्हणजे एकच आलं की मला एका सायन्सच्या क्लासमधून कॉमर्सच्या क्लासमध्ये फी ट्रान्सफर करून घ्यायला लागली. बाकी याच्यापेक्षा मोठं आव्हान काही मला आलेलं नाही त्या बाबतीत. म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही सायन्स मध्ये खूप इंटरेस्टेड होता. हो. मग तुम्हाला असं जमले नाही झालं का डेबिट क्रेडिट, क्रेडिट डेबिट असं काय? खूप जास्त झालं. जेव्हा मला 11वीला
कारण आपल्याला 10वी पर्यंत कॉमर्सचा काहीच लवलेश नसतो आपल्या हो, सिलेबसमध्ये. म्हणजे कुठलं अकाउंट, पर्सनल अकाउंट काय, नॉमिनल अकाउंट काय, आपल्याला काही माहिती नसतं. किंवा डेबिट काय आणि क्रेडिट काय, बँकेचं असतं ते सुद्धा उलट असतं आपल्या अकाउंट्स पेक्षा. त्यामुळे त्याची इतकी अडचण होते. त्यामुळे 11वीत गेल्यावर आम्हाला, मी माझ्या जे काही क्लासमेट्स होते ते युजली कसं आपण ठरवतो की सायन्स खूप अवघड, त्याच्यापेक्षा कॉमर्स, आणि आर्ट्सला तर आपण किंमतच देत नाही, असं युजली आपण बघतो. पण जेव्हा कॉमर्सला गेल्यानंतर जेव्हा अकाउंट शिकायला लागलो तेव्हा आम्ही डिस्कस करायचो, अरे आपण कॉमर्सला उगीच हलक्यात घेतलं, कॉमर्स एवढं पण सोपं नाहीये. त्यामुळे 11वीचं पूर्ण वर्ष माझं डेबिट, क्रेडिट, टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि कसं अकाउंटिंग करायचं हे समजून घेण्यात गेलं. त्यामुळे जितकं म्हणतात कॉमर्सला जितकं कमी लेखतात ते काही कमी नाहीये, सोपं नाहीये, तेही तितकंच इम्पॉर्टंट आहे, तेही तितकंच अवघड आहे. तर मॅम, तुम्ही आता जे ह्या क्षेत्रात आला, कॉमर्स क्षेत्रात तुम्ही एंट्री घेतली, तेव्हा तुम्हाला मिळालेलं पहिलं यश कोणतं होतं? पहिलं यश म्हणजे मला 12वीला पण 88.15% HSC ला मार्क पडले. आणि त्याच्यानंतर CPT, आपली जी CA ची जी फाउंडेशन परीक्षा असते, आता आपण त्याला फाउंडेशन परीक्षा म्हणतो, ती पण माझी प्रथम प्रयत्नात, फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी CPT क्लिअर झाली. ते माझं या कॉमर्स जर्नीतलं तसं बघायला गेलेलं पहिलं यश होतं की ज्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स वाटला की मी CA जर्नी ही सक्सेसफुलरित्या पूर्ण करू शकते. मॅम, प्रत्येकासाठी यश म्हणजे काही वेगळं असतं. कोणाला हे मिळवलं की हे यश वाटतं, इथपर्यंत आपण पोहोचलो की ते यश वाटतं. तसं तुमच्या लाईफमध्ये तुमची व्याख्या काय आहे यशाची? यशाची व्याख्या म्हणजे माझी यशाची व्याख्या तशी खूप जास्त सिम्पल आहे. मी माझे गोल्स ठरवते आणि साधारणपणे आपले गोल्स कसे असावेत तर ते स्मार्ट असावेत. स्मार्ट हे एक ॲक्रोनिम आहे. कशासाठी? तर S म्हणजे सिम्पल, M मेजरेबल, A अचिवेबल, R रिअलिस्टिक आणि T म्हणजे टाइमली. हे म्हणजे असतात स्मार्ट गोल्स. तर मी ऑनेस्टली स्पीकिंग माझे गोल्स असे डेली बेसिसवरती जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा मी माझे असे गोल्स सेट करते की आज मला हा अभ्यास करायचा आहे आणि तो जर मी अचीव केला, किंवा आजचं माझं हे काम आहे, दिवसामध्ये मला एक्सरसाइज करायचा आहे, मला हेल्दी इटिंग करायचं आहे, मला एवढा अभ्यास करायचा आहे, दिवसाचा गोल जर मी अचीव केला तर मी सक्सेसफुल झाले असं मी ठरवते. आणि थेंबे थेंबे तळे साचे, 1+1+1 असे 365 डेज जर तुम्ही कन्सिस्टंटली परफॉर्म करत गेला तर डेफिनेटली तुम्ही लॉंग टर्म मध्ये सक्सेसफुल होता. तर लॉंग टर्म सक्सेसची ही शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी असते की डेली बेसिसवरती सक्सेसफुल होणे, तुम्ही लॉंग टर्म मध्ये सक्सेस घेता. बरोबर मॅम, कारण काही लोक काय करतात, खूप मोठे गोल्स ठरवतात आणि ते फुलफिल करत नाही. बरोबर. छोटे गोल्स असेल तर ते होऊ शकतं. कारण काय होतं, खूप वेळा असं होतं की लोक मोठे गोल ठरवतात आणि मग आता म्हणतात की ठीक आहे, अजून खूप टाइम आहे, खूप वेळ आहे, मग आपण करू शकतो, आणि ते कम्प्लीट करत नाही. जर आपल्याकडे छोटं असेल तर आपण डेफिनेटली कम्प्लीट करू शकतो. पण जर लाईफ मध्ये तुमच्या की अनसक्सेस जर झाला तर त्यातून तुम्ही कसं गिव्हअप कराल? कसं गिव्हअप नाही, कसं पुन्हा रिवाईव्ह होईल, पुन्हा मी रिवाईव्ह होईल. तर मी जसं तुम्हाला सांगेल, आता जसं तू मला म्हणालीस की आपण खूप मोठे गोल्स, तर या सगळ्या ज्या चुका आहेत ना, आपण हरत आपण फेल होतच शिकत असतो. जेव्हा मी CA करायचं ठरवलं तेव्हा मी जेव्हा माझे गोल्स बघत होते की मला CA व्हायचंय, ती गोष्ट मला इतकी मोठी वाटायची ना की त्याच्यामध्ये आपण खूप जास्त घाबरून जातो. आपण त्या हत्तीवरती इतका मोठा फोकस करतो ना, त्यामुळे माझ्या घरातल्यांनी म्हणजे माझ्या मावशीने मला सांगितलं की तू त्या हत्तीकडे बघू नकोस, त्याला सगळे पीसेस करून टाक. तू त्याच्या आधी त्याचा पाय खाऊन टाक, तू त्याचे दात खाऊन टाक, तू त्याची सोंड खाऊन टाक. असं करत 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 आहे ना, जेव्हा शेपूट राहतं ना तेव्हा आपल्याला खूप समाधान वाटतं, अरे मी एवढा हत्ती मोठा पचवला. तर त्याप्रमाणे तर आपले गोल्स आपण कट केले ना आणि ते अचीव करत गेलो ना की आपल्याला सोपं होऊन जातं. आणि हे करत असताना ना आपल्याला फेल्युअर नक्की येतं. मलाही खूप वेळा फेल्युअर आलेलं आहे. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग लहानपणापासून माझी अकॅडमिक जर्नी बऱ्यापैकी सक्सेसफुल झाली. पण CA हा एक असा कोर्स आहे ना की ते तुमचे डोळे उघडवतं. मुंबईमध्ये जी 95, 96, 100% ज्यांना मार्क पडले 10वी 12वीला, तीही मुलं CA मध्ये फेल झाली. त्यांनाही मल्टिपल अटेम्प्ट लागले, कारण हा कोर्स इतका अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्हाला कुठल्या वर्षी, जसे आपली UPSC बद्दल तुम्ही ऐकलं असेल की ती UPSC कशी टफ एक्झाम आहे,
तशी सीए सुद्धा याचा निकाल आधीच्या काळामध्ये 3%, 4% असा लागायचा. आता तो 10%. पण 10 म्हणजे 100 मुलं बसली आणि त्यातली 10 मुलं पास झाली म्हणजे सुद्धा त्याचा निकाल खूप कमी आहे. तेव्हा अशा याच्यामध्ये माझ्याही नशिबात ते फेल्युअर आलं आणि पहिल्यांदा ते फेल्युअर सीए जर्नीमध्ये आल्यावर मला आठवतंय, मी जेव्हा माझा टॅक्सेशनचा पेपर होता इंटरमिडिएटच्या वेळेला, टॅक्सेशनचा पेपर होता आणि मी खूप अभ्यास केला होता. इन्कम टॅक्स आणि जीएसटी हे माहीत असेल तुम्हाला, डिरेक्ट आणि इनडिरेक्ट टॅक्सेशन. त्याचा मी 5 वेळा माझी रिव्हिजन झाली होती आणि तरी पण पेपर देताना तो मला एवढा अवघड गेला आणि मला आयुष्यात पहिल्यांदा पहिला पेपर कुठला तरी अवघड गेला असेल. माझ्या घरातले मला घ्यायला येणार होते तेव्हा मी बाहेर आले, समोर एक मोठं वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाच्या मागे मी गेले आणि त्या झाडामध्ये तोंड रोवून मी इतके रडले. मला एवढी भीती वाटली होती की आता माझं काय होणार. पण देवाच्या कृपेने त्याला लिटरली आम्हाला 40 मार्कांना पासिंग असतं, मला 40 पडले, मी त्याच्यामध्ये पास झाले, माझी आर्टिकलशिप सुरू झाली. पण माझा ग्रुप 2 थोडा राहिला. त्यामुळे ते माझ्या आयुष्यातलं आलेलं पहिलं जे फेल्युअर आहे, आपल्याला ते पहिले पचवता येत नाही. त्यासाठी खूप जास्त आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, स्वतःला स्पेस द्यावी लागते, स्वतःला माफ करावं लागतं की ठीक आहे काहीतरी चुकलंय आपलं. आपली चूक मान्य करणं हे खूप मोठी अवघड गोष्ट असते आणि तिथे आपल्याला चूक मान्य करावी लागते की अरे माझ्या प्रिपरेशनमध्ये काहीतरी कमी राहिलीये. हे आधी स्वतःला जर आपण एक्सेप्ट केलं तर आपण पुढच्या वेळेला स्वतःला सुधारू शकतो. त्यामुळे चुकाही एक्सेप्ट करणं आपल्याला शिकलं पाहिजे. चूक एक्सेप्ट केली की आपण ती सुधारण्याची आपल्यामध्ये क्षमता येते आणि आपल्याला त्याची बुद्धी येते की आता ही मी चूक सुधारू कशी शकते. ते एक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचं असतं. हा नक्कीच मॅम, तुम्ही आता जे सांगितलं की चुका ऍक्सेप्ट करणं बरोबर, हे कोणाला पण जमत नाही नाही. जमत. कारण आपण चुकतोय हे आपल्यालाच पचत नाही की आपण चुकतोय खरंय. आणि ते ऍक्सेप्ट करायसाठी खरंच खूप डेअरिंग लागते. तर मॅम आपण स्कूल लाईफ मध्ये किंवा कॉलेज लाईफ मध्ये आपण जे काम करत असतो त्यामध्ये काहीतरी मजेशीर किस्से असे घडतच असतात. तसे तुमच्या लाईफ मध्ये असा एखादा मजेशीर किस्सा जो तुम्ही आम्हाला शेअर करू शकता? माझ्या लाईफ मधला मजेशीर आपण कट करणार होतो ना पण असतात काही मजेशीर खूप किस्से असतात. आता आपल्याला लहानपणापासून एकमेकांची टिंगल करायची खूप जास्त सवय असते. कोण बुटकं असेल तर आपण त्याला बुटकं म्हणतो, कोणी जाड असेल तर त्याला आपण जाड म्हणून चिडवतो, आपण लोकांना कसंही चिडवतो. आणि आपण जेव्हा लहान असतो, म्हणजे आता तुम्ही किती 18-19 वर्षाचे सगळेजण असाल, मी माझी जेव्हा इंटर्नशिप सुरू केली तेव्हा माझंही वय तुमच्याच एवढं असतं आणि आपल्याला फार काही मॅच्युरिटी नसते की लोकांची कसं बोलायचं. आणि आपण या शाळेच्या सेटअप मधून मी पहिल्यांदा जेव्हा आर्टिकलशिपच्या माझ्या सेटअप मध्ये गेले, ऑफिसमध्ये गेले, की तिथे बाबा सगळे सीए आहेत किंवा आपले बॉस आहेत, मॅनेजर आहेत, हा विचार आपल्या डोक्यात पाहिजे. पण या वयामध्ये आपल्याला असलं काही सुचत नाही. तर तेव्हा मी सगळे ऑफिसमध्ये बसलो होतो आणि माझी जी टीम लीड ज्याला म्हणतात, मॅनेजर म्हणतात, ती त्या खुर्चीवर बसलेली होती आणि ती थोडीशी ओव्हरवेट होती. तर मी तिला पटकन असं जरा आगाऊसारखं म्हणाले, अरे मोठू हट ना या असे. तर असं बोलणं हे बरोबर नसतं. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा बॉडी शेमिंग तर आपल्याला करायचंच नसतं आणि कॉर्पोरेट सेटअप मध्ये गेल्यावर तर असं बोलणं हे काय म्हणतात अक्षम्य गुन्हा आपण म्हणू शकतो. त्यामुळे अशी चूक माझ्याकडून घडलेली होती आणि तो एक मजेशीर किस्साही झाला त्याचा खरं तर. पण अशा चुका होत राहतात, आपण त्यातून शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. डेफिनेटली मॅम, कारण काही वेळेस खूप अशा चुका आपण करतो की त्यातून लवकर काहीतरी पॉइंट असतात की आपण ते घेतले पाहिजे, शिकलं पाहिजे. तर तुमच्या लाईफ मध्ये असा कोणता डिसिजन होता जो खूप डिफिकल्ट होता आणि तो तुम्हाला घ्यावा लागला? खरं तर जेव्हा मी सायन्स मधून कॉमर्स मध्ये आले, हा माझ्यासाठी सगळ्यात खूप मोठा डिफिकल्ट डिसिजन होता. माझ्यासाठी नाही तर माझ्या घरातल्यांसाठी होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी फेल झाले, जेव्हा मला सीए फायनलला किंवा सीए इंटरमिजिएट ग्रुप 2 ला मला अपयश आलं, तेव्हा सगळेजण आपल्या क्षमतेवरती खूप जास्त डाऊट करतात. आपण लहानपणापासून कितीही चांगले मार्क मिळवले असतील, स्कॉलरशिप मिळवली असतील, पण आपल्याला आयुष्यात कधी थोडं जरी अपयश आलं ना तरी आपल्या आजूबाजूची माणसं आपल्यावरती लगेच डाऊट करायला लागतात की तुला हे जमणार आहे का, तुला हे जमत नसेल तर तू हे सोडून दे, तू नको करूस. मग असं आपल्याला तिथे खूप हर्ट होत राहतं की अरे मी केपेबल नाहीये का. पण तरी सुद्धा हे सगळी नेगेटिव्हिटी पचवून ती गोष्ट परस्यू करत राहणं, त्याच्यावरती गिव्हअप न करणं, हा माझ्यासाठी एक
खूप अवघड डिसिजन होता की मी ते गिव्हअप नाही केलं. सगळीकडून प्रेशर होतं की तू गिव्हअप करून टाक, नसेल जमत तर सोडून दे. पण मला माहितीये मी आतापर्यंत एक चांगली स्टुडंट आहे, मला जमतंय हे करायला. स्वतःवरती विश्वास ठेवणं हे खरंच खूप अवघड आहे आणि ही एक सगळ्यात खूप अवघड डिसिजन असतो की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा आणि पुढे जा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आणि तो अवघड डिसिजन मी घेतला. मी माझ्यासाठी उभी राहिले. मी सीए मला कम्प्लीट करायचं आहे हे मी ठरवलं आणि ते आज मी सक्सेसफुली कम्प्लीट केलं. तर आजकालच्या सीए बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मॅम? हार्डवर्कला पर्याय नसतो, हेच माझं सगळ्यांना सांगणं आहे. आपण समजतो स्वतःला की अरे आपल्याला सवय असते काही काही मुलांना की शेवटच्या दिवशी मी 4 दिवस आधी परीक्षेच्या आधी अभ्यास करीन आणि मी पास होईन. आणि काही काही कोर्स तसे सिम्पल असतात सुद्धा की बाबा 4 दिवस आधी अभ्यास करून आपल्याला आरामात यश मिळवता येतं. पण सीए कोर्स हा असा नाहीये 4 दिवसात तुम्ही झेंडे नाही लहरा सकते. तुम्हाला खूप आधीपासून अभ्यास करायला लागेल, तुम्हाला हार्डवर्क करायला लागेल आणि तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणावी लागेल. वरवरचा अभ्यास करून चालणार नाही. आणि आपल्याला ऑप्शनला सोडायची खूप जास्त सवय असते की सगळ्या सिलेबस मधला मी 20% तरी ऑप्शनला सोडतो आणि इन्स्टिट्यूट असं आहे की त्या 20% तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे तुम्हाला 100% अभ्यास करायचा आहे. आणि असं नाही की तुम्ही सीए झाल्यावरती शांत बसू शकता. दरवर्षी आपल्या निर्मला सीतारामन काहीतरी नवीन बजेट घेऊन येणार आहेत, बजेटमध्ये अमेंडमेंट्स आणणार आहेत, जीएसटीचे नवीन रूल्स रेग्युलेशन्स येणार आहेत, इन्कम टॅक्समध्ये बदल होणार आहेत, कंपनीज ऍक्टमध्ये बदल होणार आहे. हे सगळे बदल तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करायचे. त्यामुळे तुम्हाला खरंच अभ्यास करायला आवडत असेल, तुम्ही खरंच खूप अभ्यासू असाल, तुम्हाला नवीन नवीन ज्ञान सतत संपादन करायचं असेल तर तुम्ही सीए व्हा. एवढं जर तुम्हाला जमणार असेल तर ही एक खूप सोपी जर्नी आहे मी म्हणेन. तुम्ही कंटिन्युअस अभ्यास करा, तुम्ही कायम अभ्यास करा, तुम्ही शेवटपर्यंत अभ्यास करत राहा, तर तुम्ही सीए होऊ शकता, सक्सेसफुल सीए होऊ शकता. डेफिनेटली मॅम. कारण काही वेळेस मुलं काय करतात की हा मला हे करायचंय, थोड्यासाठी करतात, सोडून देतात. हार्डवर्क करत नाही, स्मार्ट वर्क करत नाही, ओनली डॉंकी वर्क करतात. बरोबर. त्यामुळे त्यांना ते सक्सेस लवकर भेटत नाही. तसेच तुमची इंग्लिश स्पीकिंग ही खूप मस्त आहे. तर आजकालचे जे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग काय इम्पॉर्टंट आहे, पब्लिक स्पीकिंग काय इम्पॉर्टंट असं तुम्हाला काय वाटतं? पब्लिक स्पीकिंग खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण असं नाही की फक्त तुम्ही जॉबलाच गेल्यावरती तुम्हाला टेस्ट होणार आहे. तुम्ही कुठल्याही सिनारिओमध्ये गेला, तुम्ही कुणाशी भेटायला गेलात, उद्या तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होता, तुम्ही कुठलंही करिअर निवडा, तुम्हाला वेगवेगळ्या लेवलच्या माणसांशी भेटायचंय. तुम्ही युपीएससी वगैरे केलं तर तुम्हाला मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटायचंय. तुम्ही सीए झालात तर तुम्हाला कंपनीच्या मालकांना भेटायचंय, तुम्हाला परदेशातल्या लोकांना भेटायचंय. तुमचा जो काही स्पेक्ट्रम असेल ना लोकांना भेटायचा तो खूप जास्त असेल. आणि तिथे तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, तुमचं बोलण्याची पद्धत काय आहे, तुमची वोकॅब्युलरी कशी आहे, तुमचं ऍक्सेंट कसं आहे, हे सगळं खूप जास्त मॅटर करतं. त्यामुळे आणि आता आपली मराठी मातृभाषावरती आपली कमांड असलीच पाहिजे. पण आता जागतिक लेवलवरती इंग्लिश ही एक भाषा खूप जास्त महत्वाची मानली जाते किंवा एक कॉमन मीडियम ऑफ कम्युनिकेशन इंग्लिश भाषा आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपलं प्रभुत्व असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी इंग्लिश जर तुमचं चांगलं असेल तर तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा आरामात क्रॅक होतील. तुम्ही मोठ्या लोकांशी आणि कुणाशीही खूप जास्त सरळ पद्धतीने किंवा खूप जास्त सिम्प्लिफाईड पद्धतीत त्यांच्याशी बोलू शकाल, खूप कॉन्फिडेंटली त्यांच्याशी बोलू शकाल. त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही तुमच्या भाषेवरती, तुमची मराठी भाषा म्हणजे तुमची मातृभाषा, हिंदी, इंग्लिश, जितक्या भाषा तुम्हाला शिकता येतील ना तेवढी तुमचा मेंदू सुद्धा तरल होत राहील आणि तुम्हाला लोकांशी कम्युनिकेट करणं ही खूप इम्पॉर्टंट होऊन जाईल. कारण भाषा ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्याने तुम्ही लोकांशी आरामात कनेक्ट करू शकता. कधी कधी आपल्याला वाटतं ना की अरे आपण दुसऱ्या एखाद्या भाषेत शिकलो तर या व्यक्तीशी आता आपण आपल्या आजूबाजूला सगळे मराठी भाषिक आहेत, पण उद्या दुसऱ्या भाषेतली व्यक्ती, समजा उद्या तुम्ही फॉरेनला राहायला गेला, अमेरिकेला राहायला गेला, तर तिथे वेगळ्या भाषेतली लोक सुद्धा तुमच्या आजूबाजूला असणार आहेत. तर तुम्हाला ती भाषा आली चांगली तर तुम्हाला मित्रमैत्रिणी करणं तितकं सोपं होणार आहे. तुम्ही ऑफिसमध्ये तेवढ्याच लवकर वरती जाऊ शकाल. त्यामुळे तुमची भाषा ही खूप इम्पॉर्टंट आहे, नॉट ओनली फॉर पब्लिक स्पीकिंग बट ऑल्सो फॉर युअर पर्सनल लेवल ऑफ कम्युनिकेशन. इट इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. आपण लाईफ आपली जर्नी स्टार्ट होते त्यावेळेस काही लोकांना अपयश नक्कीच येतं, प्रत्येकालाच येतं. पण जेव्हा अपयश येतं त्यावेळेस ते सहन करू शकत नाहीत. आपण न्यूज ऐकतो की बरेच लोक अपयश आलं म्हणून काहीतरी वाईट पाऊल उचलतात. तर तुम्ही या अपयशाला संधीमध्ये कसं बदलता येऊ शकतं? आता तू जसं म्हणालीस की अपयश आलं म्हणून खूप लोक
वाईट पावलं उचलतात. पण वाईट पाऊल उचलून होणार काय? तुम्ही यशस्वी थोडी न होणार आहात. अजिबात नाही. तुमचं आयुष्य तिथं काहीतरी संपून जातं किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता आणि तिथे संपतं तुमचं सगळं करिअर. मग तसं करण्यापेक्षा ठीक आहे, थोडासा तुम्ही स्वतःसाठी वेळ घ्या. तुम्ही 1 वर्ष घ्या, तुम्ही 2 वर्ष घ्या, तुम्ही 6 महिने घ्या. तुम्हाला जितका रिकव्हर व्हायला जो काही वेळ लागणार आहे तो तुम्ही घ्या. स्वतःला वेळ द्या, स्वतःला माफ करा, रडून घ्या, सुट्टीवरती जा, वेकेशनला जा. पण यू हॅव टू कीप मुव्हिंग ऑन विथ युअर जर्नी. तुम्हाला गिव्हअप करायचं नाहीये. त्यामुळे सक्सेसफुल होत असताना फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. त्यामुळे त्या पहिली पायरी अपयशाची ही म्हणतात ते अगदी खरंय, ती सगळ्यांच्या आयुष्यात येते. ज्यांना नाही आली ती अशी लोक खूप कमी असतात आणि आपण म्हणू की फार भाग्यवान लोक आहेत ते ज्यांच्या आयुष्यात अपयश येत नाही. पण अपयश तुम्हाला खूप काही शिकून जातं. जे लोकांची रूपं आपल्याला आधी कधी दिसलेली नसतात ती आपल्या अपयशाच्या काळात आपल्याला दिसतात, की लोक आपल्याशी कशी वागतायत, लोकांचं वागणं आपल्याशी कसं बदलतंय, हे सगळं अपयश आपल्याला दाखवून देतं. आणि तो जे आपण शिकलेलो असतो ती आपली काय म्हणतात आपला फाउंडेशन असतो, ते आपलं शिकवण असते जी आपल्याला आयुष्यात पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला मोलाची ठरते. त्यामुळे ठीक आहे, स्वतःला तुम्ही वेळ घ्या, तुम्ही रडा, काहीही करा, तुम्ही स्वतःला बरं वाटेल तसं स्वतःला स्पेस द्या, पण डोंट गिव्ह अप, कंटिन्यू करत राहा, सक्सेसच्या मार्गावरती जात राहा. बस, बाकी काही याला काही दुसरा पर्याय नाहीये. राईट आहे. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण सक्सेस होत असतो त्यावेळेस जे आपले नेबर्स असतील, इव्हन आपले फॅमिली मेंबर सुद्धा असतील ना, ते म्हणणार ओके ओके. पण ज्यावेळेस आपण फेल होतो, एखादी गोष्ट आपण करत नाही, ते डायरेक्टली बोलतात हे तुझ्याच्याने होऊ शकत नाही, तू हे करू शकत नाही. बरोबर. पण त्याच्यात जर आपण त्याच गोष्टी सक्सेस झालं ना, मग त्यांचे डायरेक्टली मोड चेंज होतात, त्यांचे मूड सुद्धा चेंज होतात, त्यांची बोलण्याची जी टोन असते ना ती डेफिनेटली चेंज होते. म्हणजे आपण जेव्हा सक्सेसफुल होतो ना, त्या मधली जी फेल्युअरची जी सगळी वर्ष असतात ना ती ऑटोमॅटिकली गायब होतात. ठीक आहे, तुम्हाला सक्सेसफुल व्हायला आता मला सीए फायनल मध्ये थोडा वेळ लागला, मला अटेम्प्ट लागले. या सगळ्या या जर्नीमध्ये मला सुद्धा लोकांनी खूप वेळा म्हटलं की अरे तुला जमत नाहीये का, किंवा जाऊ दे, सोडून दे, तू दुसरं काहीतरी ऑल्टरनेटिव्ह करिअर कर, हे खूप अवघड असेल. आपल्याला खूप वाईट वाटत राहतं. पण आज जेव्हा मी सक्सेसफुल झाले, मला जेव्हा मी सीए झाले, मला जेव्हा चांगला जॉब मिळाला, तेव्हा ऑटोमॅटिकली ही मधली सगळी वर्ष आहे ना ती वाहून गेली. ती कोणाच्या लक्षातही नाहीयेत की हा मध्ये फेल्युअर आलं होतं आणि त्याचा काही फरकही पडलेला नाहीये लोकांना. आज सगळेजण ऑटोमॅटिकली माझ्या सक्सेसमध्ये खुश आहेत, सगळेजण टाळ्या वाजवतात. हीच लोक जे मला टोमणे मारत होती, ज्यांनी मला वाईट बोललेलं होतं, ज्यांनी मला डिमोटिवेट केलेलं होतं, आज सगळ्यांनी सुद्धा माझा सत्कार केलेला आहे, सगळे माझ्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यामुळे सक्सेस स्पीक्स लाउडर दॅन एनिथिंग. बी सक्सेसफुल अँड एव्हरीथिंग विल व्हॅनिश. कोणाला लक्षात पण नाही राहणार तुम्ही आधी काय वाईट वागला होता, तुम्ही फेल सुद्धा झाला होता. सक्सेसफुल झाला, विषय संपून जातो. राईट आहे. कारण आधी काय होतं की आपण जर फेल्युअर झालो तर सगळे आपल्याला टॉन्टिंग करतात, पण आपण सक्सेस झालो ना ते सगळं विसरून ते डायरेक्टली चेंज होतात बरोबर. आणि आपल्या सोबत राहतात. तर लाईफमध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं काही हॅबिट्स असतात की हे हॅबिट केल्यानंतर आपण त्या गोष्टी करू शकतो, की मेडिटेशन असेल किंवा रोज उठून रिव्हिजन करणे, असं कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही फॉलो करत होत्या? आता माझी अशी काही कुठली सगळे तुम्हाला सांगतील की तुम्ही सकाळी उठून अभ्यास करा, तुम्ही रात्री अभ्यास करा, तुम्ही मेडिटेट करा. जेव्हा या जर्नीमध्ये जेव्हा मी जात होते तेव्हा मीही असे खूप युट्यूब व्हिडिओज, आपला सगळं एक काय म्हणतात सोर्स असतं युट्यूब. आपण युट्यूब वरती जातो, सर्च करतो हाऊ टू स्टडी फॉर 8 hours, हे असं सगळं सर्च करतो. आणि तसं काय ऑनेस्टली स्पीकिंग जमत नाही आपल्याला. मला एकच सांगायचंय की आपल्याला जो आपला सक्सेस मंत्र आहे ना तो तुझा वेगळा आहे, तुझा वेगळा आहे, तुझा वेगळा आहे, तुझा वेगळा आहे, माझा वेगळा आहे. आपण ट्राय अँड टेस्ट करत राहायचंय. आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला एक्सरसाइज करायचंय, आपल्याला हेल्दी इटिंग करायचंय. याचा काही एक प्रूव्हन फॉर्म्युला नाहीये. जो आपल्यासाठी सूट होतो तो माझा फॉर्म्युला. हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते की जर मला आता सकाळी उठून अभ्यास करता येत नसेल, सगळे म्हणतात तू सकाळी उठून अभ्यास कर, पण माझा रात्री अभ्यास चांगला होत असेल, आता मला पर्सनली मी रात्री खूप चांगला माझा कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास होतो, ठीक आहे, काय फरक पडतो, मी रात्री अभ्यास करेन ना, मी संध्याकाळी अभ्यास करेन, इट्स ओके. शेवटी मॅटर काय करतं की तुम्ही रिझल्ट काय घेऊन येताय. तुम्ही सकाळी उठून जर दिवसभर झोपा काढणार असाल तर त्या सकाळी उठण्याला अर्थ तरी काय, बरोबर ना. आणि तुम्ही रात्री जर अभ्यास करून तुम्ही सक्सेसफुल होणार असाल तर ठीक आहे, दॅट डझंट मॅटर. आणि मग अशी आपला एक पब्लिक स्पीकिंग इंग्लिशचा सुद्धा एक इम्पॉर्टंट विषय होता. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू शकेन की मी माझ्या इंग्लिशसाठी काय अशा स्ट्रॅटेजीज केल्या की माझं पब्लिक स्पीकिंग सुधारेल. तर आजूबाजूला आपल्या सगळेजण साधारणपणे आपण मराठीच बोलतो, त्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस फार होत नाही.
त्यामुळे मी स्वतःशीच बोलते. मी आज सुद्धा रोज स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलते. मी नवीन शब्द शिकले की ते स्वतःच्या वाक्यांमध्ये घालून ते प्रॅक्टिस करते. 3-4 वेळा ते शब्द प्रयोग करते. आणि आता समजा एखादा बाहेर रूमच्या बाहेर ऐकणारा असेल की एखाद्याला वाटतं अरे ही वेड्यासारखी काय एकट्याशीच बोलतेय, पण मला फरक नाही पडत. आता आपल्याला प्रॅक्टिस तर हवी आहे, आपल्याला इम्प्रोवाइज तर करायचंय. त्यामुळे मी स्वतःशीच इंग्लिशमध्ये बोलते. आणि स्वतःशी इंग्लिशमध्ये बोललेलं जेव्हा आपण इंटरव्ह्यू मध्ये जाऊन बोलतो, आता मला रिसेंटली मी जे काही इंटरव्ह्यूज दिले तर ते सगळे इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्येच होते, तेव्हा आपल्याला तो कॉन्फिडन्स आपोआप जाणवतो. आपल्याला खूप नवीन काही वाटत नाही. आणि आपण इंग्लिश कॉन्टेंट, आता आपण सगळेजण नेटफ्लिक्स सगळं बघतच असू, आपण हॉटस्टार वगैरे, याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश सिरीज जरी बघायच्या असतील तर आपण तिथे लँग्वेज चेंज करून हिंदीमध्ये बघतो. बरेचसे लोक तुम्ही हे करत असाल की तुम्ही लँग्वेज चेंज करत असाल, पण तुम्ही प्रॅक्टिस करा की तुम्ही तो ओरिजिनल कॉन्टेंट इंग्लिशमध्येच बघाल. कारण तुम्हाला फक्त बोलायची नाही तर समोरचा माणूस काय म्हणतोय हे सुद्धा ऐकायची सवय असली पाहिजे. नाहीतर तुम्ही त्याच्या तोंडाकडे जर बघत बसले अरे हा काय म्हणतोय, तर तुम्ही कसे रिझल्ट डिलिव्हर करणार आहात ना. कारण असं नॉट नेसेसरी की तुम्हाला फक्त आपल्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या माणसांशीच बोलायचंय. उद्या तुम्ही मोठे व्हाल, तुमचं करिअर एक्सपांड होत राहील, तुम्हाला उद्या काय माहिती कदाचित अमेरिकन लोकांशी बोलायला लागू शकतं, तुम्हाला ब्रिटिश लोकांशी बोलायला लागू शकतं. प्रत्येकाचा ऍक्सेंट वेगळा असेल, तर त्याची तयारी तुम्ही आजपासून केली, जर तो कॉन्टेंट त्यांच्याच भाषेत तुम्ही ऐकायची सवय ठेवली, तर तुमचं इंग्लिश स्पीकिंग खूप जास्त चांगलं सुधारेल. आणि तुमच्या प्रॅक्टिसनी, तुमच्या शब्दांच्या वापराने तुमचं स्वतःचं इंग्लिश खूप सुधारेल. तर त्यामुळे यू हॅव टू बी सेल्फ हेल्प इज दी बेस्ट हेल्प. म्हणजे ती लँग्वेज बाबत असू दे, तुमच्या अभ्यासाबाबत असू दे. आता काही लोकांना, आता आपलं एकदा बोलणं झालं की त्याच्यामध्ये मला अर्धा पाऊण तासच फक्त अभ्यास करता येतो, त्याच्यानंतर माझा मूड जातो. ठीक आहे, अर्धा पाऊण तास कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास कर, ब्रेक घे, दुसरा विषय उचल. काही कंपल्शन नाही की तुला 2 तासच कंटिन्युअसली बसून अभ्यास केला पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी मॅटर्स, म्हणजे तुमचा क्वालिटी मॅटर्स ओव्हर क्वांटिटी. त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा आहे की तुम्ही क्वालिटेटिव्ह तुमचं वर्क द्या. तुम्हाला कोणाला सांगायला जायचं नाहीये की तुम्ही 10 तास काम केलं, तुम्ही 11 तास काम केलं. सगळेजण म्हणतात सीए ला 14 तास 15 तास अभ्यास करावा लागतो, पण त्या 14-15 तासातला जो तुम्ही प्रोडक्टिव्ह अभ्यास करणार आहे तोच फक्त तुमच्या डोक्यात राहणार आहे आणि तोच तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये आठवणार आहे. मग भले तुम्ही 3 ते 4 तास का प्रोडक्टिव्ह अभ्यास करेना, तो जर तुम्हाला आठवला तरच तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. सो ऑलवेज कीप इन माइंड क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. तर आता काही 10वीचे विद्यार्थी आहेत, ते 12वीत जातात, ग्रॅज्युएशन पास आउट होतात, पण तरी पण त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता खरं सांगायचं तर इंग्लिश म्हणजे तुमच्या हुशारीचं मेजरमेंट नाहीये, किंवा कुठलीही भाषा तुमच्या हुशारीचं मेजरमेंट नाहीये. हे फक्त एक मोड ऑफ कम्युनिकेशन आहे, मोड ऑफ मीडियम ऑफ कनेक्शन आहे. त्यामुळे आपण आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही लोकांपेक्षा स्टँड आउट होऊ शकता. 10 लोक आहेत आणि 10 लोक एखाद्या जॉबसाठी जात आहेत किंवा एखाद्या ऑपॉर्च्युनिटीसाठी जात आहेत, तर त्यातला जो त्यातल्या त्याच सगळ्यांसाठी छान प्रेझेंटेबल असेल, कम्युनिकेशन चांगलं करतो, लोक त्याला प्राधान्य देतात. पण एक डोक्यातून आपल्याला काढून टाकायचंय, भाषा ही काय आपल्या हुशारीचं मेजरमेंट नाहीये. तुम्हाला इंग्लिश जरी येत नसेल तरी तुम्ही खूप मोठे इन्व्हेन्शन्स करू शकता, पण हेही डोक्यात ठेवायचंय की भाषा इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे मी आता तुम्हाला जे सांगितले ते असे जे छोटे छोटे बदल आपण अगदी डेली बेसिसवरती आपल्या आयुष्यामध्ये केले, की एखादा शब्द नवीन शिकणे. आपण गुगलवरती वर्ड कोच म्हणून हा एक गेम आहे, हा किती जणांना माहितीये कोणाला? नाही. तर हा असे जे छोटे छोटे गेम्स आहेत ना, तुम्ही एखाद्या शब्दाचा अर्थ समजा गुगलवरती टाकला तर ऑटोमॅटिकली गुगल तुम्हाला खाली सजेशन्स मध्ये देतं एक वर्ड कोच गेम, तो तुम्ही खेळा. मी मोबाईलमध्ये कधीही गेम्स खेळत नाही, मी असे काहीतरी अकॅडमिक गेम्स खेळते. त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकली आपण त्यातून इम्प्रूव्ह होत राहतो, आपल्याला नवीन नवीन शब्द कळतात, किंवा क्विज गेम्स असतात. हे असले जे गेम्स खेळले की ऑटोमॅटिकली सेल्फ इम्प्रूव्ह आपण होतो. आता इंस्टाग्रामचा जमाना आहे, युट्यूब आहे, सगळे स्नॅपचॅट वगैरे आपण सगळे वापरतो. पण ऑनेस्टली स्पीकिंग मी आज सीए झाल्यानंतर इंस्टाग्राम डाउनलोड केलेलं आहे. इतके वर्ष मी 3 ते 4 वर्ष इंस्टाग्राम माझ्या फोनमध्ये नव्हतं, मी कधीही वापरलेलं नाही. मी कधीतरी, आणि आत्ताच्या जगात मला वाटतं हे सगळ्यांच्याकडे इंस्टाग्राम असेलच आणि सगळेजण नाहीये, अरे वा. त्यामुळे किती जण इंस्टाग्राम रोज वापरत नाहीत. हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण या जनरेशन मध्ये सोशल मीडिया न वापरणं हे काय म्हणतात, काय सोशल मीडियावरून आपल्याला खूप जास्त माहिती मिळते
इन्फॉर्मेशन मिळते, पण आपण त्याच्यावरती खूप जास्त माइंडलेस स्क्रोलिंग सुद्धा करत जातो. आणि ते जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं तेव्हा मी माझ्या फोनमधून तर हे ऍप सगळे, मी फेसबुक वापरत नाही, मी इंस्टाग्राम वरती ऍक्टिव्ह नाहीये, त्यामुळे मला माझ्या स्वतःच्या छंदांवरती फोकस करायचा खूप वेळ मिळाला, इंग्लिश सुधारायचा वेळ मिळाला, अभ्यास करायचा वेळ मिळाला, पुस्तकं वाचायचा वेळ मिळाला. या सगळ्या गोष्टी मी इथे फक्त तुमच्या समोर म्हणायला म्हणून करत नाहीये. मी म्हणजे साधारणपणे महिन्याभरामध्ये रोज मी फक्त 15 ते 20 मिनिटं एखादं पुस्तक वाचते, पण मी महिन्याभरामध्ये एक पुस्तक, अर्ध्या महिन्यामध्ये पुस्तक एक वाचून संपवून टाकते. याच्यामुळे काय होतं, सेल्फ इम्प्रूव्हमेंट होते ना. आणि हे खूप सगळं तुम्हाला अकॅडमिक वाटत असेल, पण या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. जर मी करू शकते तर तुम्ही करू शकता. बिग डील, हो की नाही? एवढ्या काय अवघड गोष्टी नाही आहेत या. आपल्याला इम्पॉर्टंट काय, ऍट द एंड ऑफ द डे आपण स्वतः इम्प्रूव्ह होणं, आपण आपला स्तर वाढवणं आणि आपण सक्सेसफुल होणं. राईट आहे. कारण काही वेळेस काय होतं की मुलं फक्त इन्स्टा, फेसबुक, काही असेल, हे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत ते युज करतात, ते पण चुकीच्या कारणासाठी. बरोबर. त्यासाठी त्याच्यातून असं काही शिकण्यासाठी घेत नाहीत. मग आजकालची जी यंग जनरेशन आहे त्यांनी डेफिनेटली ह्या गोष्टी इम्प्रुव्हमेंट केल्या पाहिजे. तर मॅम, टेक्निकल किती इम्पॉर्टंट आहे? कारण आजकाल जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये सगळं थेरोटिकली आपण शिकतो, पण हे रिअल लाईफमध्ये जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जातो, कंपनी सेक्टरमध्ये जातो, तिथं हे जे थेरोटिकली पेक्षा जास्त टेक्निकल यूज केलं जातं. बरोबर. काय इम्पॉर्टंट आहे? कारण काय होतं आता याला काय म्हणतात की आपण आहे ना, टेक्नॉलॉजी म्हणजे आपण आता तिथे शिकतो, सगळे अकाउंट शिकतो, पण उद्या आपण काय कॅश रजिस्टर जर्नल उघडून बसणार नाहीये डेबिट क्रेडिट लिहायला. आपल्याला हे डेबिट क्रेडिट सगळं सिस्टीम मध्येच करायचंय. त्यामुळे आपल्याला कम्प्युटर, सिस्टीम, टेक्नॉलॉजी हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. आणि आता कम्प्युटर सुद्धा मोबाईलवरती आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे सगळं शिकणं आणि त्याच्याबरोबर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे पण आता एक खूप इमर्जिंग कॉन्सेप्ट आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते किंवा जेव्हा मी CA जर्नी कम्प्लीट करत होते, ऍज पार्ट ऑफ CA करिक्युलम तुम्हाला कंपल्सरी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे इन्स्टिट्यूटच ऍज पार्ट ऑफ करिक्युलम तुम्हाला शिकवतं. ते तुम्हाला शिकणं गरजेचं असतं, कंपल्सरी असतं. कारण तुम्ही अकाउंटिंग करता, नंबर क्रंचिंग करता, तुम्ही डेटा अनालिसिस करता. हे सगळं कसं करणार आहे? सिस्टीमचा वापर करून करणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा आज आपण हे असं प्रेझेंटेशन बघतो यासाठी PPT, हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मी मगाशी सांगितलं तसं कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. तुम्ही CA झाला म्हणजे तुमची जर्नी संपली का? तर नाही. तुम्हाला कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तसं मी आता स्वतः हे सगळं शिकायला, जे नवीन ट्रेंड्स येत आहेत मार्केटमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्लास आता लावलेला आहे की ज्याच्यामध्ये एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट हे सगळं AIचा वापर करून आपण कसं काय इम्प्रूव्ह करू शकतो, ऑप्टिमायझेशन ज्याला म्हणतो आपण, ऑप्टिमाइज कसं करू शकतो, हे मी आता शिकते. आणि हे आता सगळं तुम्हालाही शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या करिक्युलम मध्ये तुम्हाला हे सगळं शिकवतात हे मी ऐकलेलं आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुमचं तुम्हाला जमलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लेवलवरती या सगळ्या गोष्टींचा शोध घ्या, या सगळ्या गोष्टी स्वतः शिका, कारण याच्याशिवाय गत्यंतर नाही. कारण उद्या मशीन माणसाला कधीही सबस्टिट्यूट करू नाही शकणार आहे, पण जो माणूस मशीन चांगल्या पद्धतीने वापरू शकतो तो तर तुम्हाला सबस्टिट्यूट करू शकतो. त्यामुळे 2 व्यक्ती आहेत, त्यातल्या एकाला जर चांगलं टेक्नॉलॉजी येते आणि एकाला टेक्नॉलॉजी येत नाही, दोघंही तेवढे शिकलेले आहेत, पण टेक्नॉलॉजी वाल्या माणसाला उद्या जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी हा तुमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. तो तुम्हाला शिकायचा आहे. तो तुम्हाला नाही, मला नाही, सगळ्यांनाच शिकायचं आहे. जी आता 30-40 वर्षाची, 50 वर्षाची माणसं जी इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांनाही शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आता तुमच्या या वयामध्ये शिकणं तर ते अजून जास्त सोपं होणार आहे, कारण तुमचे माइंड्स फ्रेश आहेत, तुमचा एक्सेप्टन्स रेट चांगला आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजी आरामात ऍब्सॉर्ब करता येते. त्यामुळे आता जितकं शिकता येत आहे तितकं शिकून घ्या, नाहीतर पुढे शिकणं थोडं जास्त अवघड जाईल. आता तुम्ही टेक्निकल स्किल्स बद्दल सांगितलं, पण आपल्याला टेक्निकल स्किल सोबत सॉफ्ट स्किल येणं पण गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय नक्की? सॉफ्ट स्किल्स म्हणजे असं, आता मी लोकांना जेव्हा विचारते सॉफ्ट स्किल्स याचा अर्थ काय असतो, सांगता येईल का तुला? आपण ज्यावेळेस कुठे, आता समजा आपण CA बद्दल बोलतोय, CA जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस आपलं कम्युनिकेशन, जेव्हा आपण काय बोलतोय हे पण तिथं मॅटर करतं. ते आपले सगळे ऑब्झर्वेशन वगैरे करत असतात. बरोबर. आपल्याला आपला जो पॉइंट आहे तो मांडता आला पाहिजे. एक्झॅक्टली. तसं ते कम्युनिकेशन किंवा
अदर काही Yes. स्किल्स असतील तर तर सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, तू सांगितलं तसं एक्झॅक्टली तुमचं कम्युनिकेशन पॅटर्न, तुमचं बिहेवियरल पॅटर्न, तुमच्यामध्ये मॅनरिझम किती आहे. मॅनरिझम म्हणजे तुम्ही किती चांगल्या पद्धतीने नीट वागताय, बोलताय, राहताय, हे सगळं तुमच्या सॉफ्ट स्किल्स मध्ये पकडलं जातं जेव्हा तुम्ही एखाद्या प्रिमाइस मध्ये एंटर करता. आता युपीएससीचे मॉक इंटरव्ह्यूज आपण युट्यूब वरती पाहिले असतील, त्याच्यामध्ये तो कॅन्डिडेट रूम मध्ये एंटर किती कॉन्फिडन्सनी करतोय, तो लोकांना हँडशेक कशा पद्धतीने करतोय, तो बसतोय कसा, त्याच्या पायांची मुवमेंट काय, त्याच्या हातांची मुवमेंट काय, तो बोलतोय कसा, त्याची लँग्वेज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त त्या युपीएससी किंवा सीए ऍस्पायरंट्सना नाही तर सगळ्यांना इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला स्वतःला किती ग्रेसफुली कॅरी करता येतंय, तुम्हाला किती स्वतःला ग्रेसफुली प्रेझेंट करता येतंय, ह्या सगळ्या तुमच्या सॉफ्ट स्किल्स आहेत. आणि ह्या तुम्हाला जे तुम्ही स्वतः समजा एखादा रोल मॉडेल आहे, आता आपण प्रियंका चोप्राचे काही युट्यूब वरती व्हिडिओज बघतो, तर ती कशा पद्धतीने बोलते, ती लोकांना खिळवून ठेवते तिच्या स्पीचकडे, तिचं स्पीच डिलिव्हरी. किंवा आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत, जेव्हा ते एखादं भाषण द्यायला लागतात तर सगळे त्यांच्याकडे लक्ष देतात. हे जे असले जे लोक आहेत, जी त्यांचं इलोक्युशन ज्याला म्हणतो, ज्यांची स्पीच डिलिव्हरी खूप जास्त चांगली आहे, असे रोल मॉडेल्स तुम्ही बघा आणि त्यांची जी काही तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे ती तुम्ही स्वतःशी प्रॅक्टिस करा, आरशासमोर प्रॅक्टिस करा, अशी तुमची सॉफ्ट स्किल्स वाढणार आहेत. जे टेक्नॉलॉजीचा म्हणजे जे सोशल मीडियाचा वापर आपण टाइमपास करण्याकरता करतो, त्याच्याऐवजी असले सगळे सिम्पल सर्चेस करून आपण सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी जर हे सोशल मीडिया वापरला तर खूप जास्त फायद्याचं होणार आहे. म्हणजे ॲज सिम्पल एज दॅट. डेफिनेटली. म्हणजे काही वेळेस काय असतं, असे स्टुडंट असतात की त्यांच्याकडे टेक्निकल स्किल खूप असतं, सॉफ्ट स्किल मध्ये ते खूप डाऊन असतात. बरोबर. काही वेळेस त्याच्या ऑपोजिट पण असतात, ते सॉफ्ट स्किल मध्ये आहेत, टेक्निकल मध्ये नाही. पण जर तुमचे सॉफ्ट स्किल जर जास्त चांगले असेल ना, तुम्ही डेफिनेटली टेक्निकल मध्ये ऑल ओव्हर कव्हर करू शकता. की जर तुम्ही सॉफ्ट स्किल असेल, तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं असेल, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे कम्युनिकेशन मध्ये. आणि तसंच सीए जे लोक करतात त्यांना एक असा बेस नसतो की कोणत्या शेड्यूल फॉलो केलं पाहिजे, कसं टाइम टेबल केलं पाहिजे. ते चुकीच्या डायरेक्शनने जातात, युट्यूबला व्हिडिओ बघतात किंवा कोणाचं तरी गायडन्स ऐकतात. हे असं केलं की तू सीए होऊ शकतो, हे असं केलं की तू सीए होऊ शकतं. 1-1.5 तासाचं ते व्हिडिओ बघतात, मोटिवेट होतात आणि ठीक आहे मी असं करणार, हे रोट डाऊन करतो, ते रोट डाऊन करतो, मग मी करेल, ठीक आहे. पण तुम्हाला काय वाटतं की कोणता शेड्यूल त्याने फॉलो केला पाहिजे, त्याचं टाइम टेबल काय असतं, त्याचं टाइम मॅनेजमेंट काय असलं पाहिजे की ज्याने तो त्याच्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकेल? जेव्हा मी माझ्या सीए जर्नीमध्ये जात होते, ही सीए जर्नीवरती जेव्हा चालत होते, तेव्हा असं तू जसं आता म्हणालीस तसे मी खूप सर्चेस केले. हाऊ टू स्टडी इन 4 hours, हाऊ टू कम्प्लीट अ सब्जेक्ट इन 3 hours, हे असले सगळे नुसके आपण खूप शोधतो. पण मला माझ्या अनुभवांती तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय, आपण ना खूप ट्रायल अँड एरर मेथडमध्ये ना खूप पद्धती करतो, पण आपल्याला एका लेवलला रिअलाइज होतं अरे हे माझ्यासाठी काम नाही करत आहे. एक मी व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये तो मुलगा सकाळी 4 तास झोपून अभ्यास करणार आणि रात्री 4 तास झोपून अभ्यास करणार, म्हणजे तो दिवसात 8 तास झोपणार, पण सकाळी 4 तास आणि रात्री 4 तास. तर असे सुद्धा काही काही व्हिडिओज असतात. पण आपल्याला हे बघायचंय की आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी सूट होतीये. तू सांगितली, मी मगाशी जसं म्हणाले तसं तू सांगितली म्हणून ती स्ट्रॅटेजी माझ्यासाठी बरोबर आहे. तर आता माझा अभ्यास स्वतःचा रात्री जास्त चांगल्या पद्धतीने होत होता, त्यामुळे आपल्याला आपली स्ट्रॅटेजी शोधून काढायची. ट्रायल अँड एरर इज दी बेस्ट मेथड टू फॉलो एनिथिंग. म्हणजे तर तुम्हाला कळतच नसेल तुम्ही काय करताय, तुम्ही एक्सपेरिमेंट करा ना, तुम्ही शोधून काढा तुमच्यासाठी मेथड कुठली चांगली होतीये आणि जी तुमच्यासाठी बेस्ट होतीये ती तुम्ही अप्लाय करा. ॲज सिम्पल एज दॅट. टाइम टेबल वगैरे फक्त इम्पॉर्टंट काय, तुम्हाला तुम्ही रिझल्ट कसाही आणा हे मॅटर करत नाही, तुम्ही रिझल्ट आणा. तिथं फेलच्या ऐवजी पास लिहून आणा, मग काहीच फरक पडत नाही तुम्ही तो कसा आणला, हे इम्पॉर्टंट असणार आहे. मला तर वाटतंय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फक्त अभ्यास असंच केलेलं आहे, पण त्यातूनही तुमचे काही असे वेगळे छंद होते का जे तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त करत होता? आता जर नुसता अभ्यास केला ना तर लोकांना वेड लागतं, हे ऍब्सोल्युटली खरं आहे. त्यामुळे नुसता अभ्यास तर मी केलेला नाहीये, माझे खूप खूप जास्त छंद आहेत. आता नाही, लहानपणापासूनच मी डान्सर आहे, मी भरतनाट्यम ट्रेंड क्लासिकल डान्सर आहे. त्याच्याबरोबर मला स्वयंपाक करायलाही खूप जास्त आवडतो. मी खूप मल्टी क्विझिन स्वयंपाक सुद्धा करते, म्हणजे अमेरिकन, इटालियन, इंडियन, चायनीज, थाई, जॅपनीज हे सगळ्या पद्धतीच्या डिशेस सुद्धा मी घरी करते. आणि त्याच्याबरोबर मला गाडी चालवायलाही खूप जास्त आवडते, म्हणजे आपण ज्याला रेसिंग म्हणतो ना तसं तितक्या फास्ट पद्धतीत, म्हणजे मी 140-150 स्पीडनी सुद्धा गाडी चालवते आणि
मी माझ्या मिस्टरांबरोबर सुद्धा कधी कधी रेस करते. एवढं मला गाडी चालवायला खूप जास्त आवडतो. मला फिरायला खूप जास्त आवडतं. ट्रॅव्हलिंग हा एक माझा खूप जास्त छंद आहे. भारतभर माझं फिरून झालेलं आहे आणि काही परदेशही म्हणजे परदेशातही मी जाऊन आलेली आहे. मला फिरायला खूप जास्त आवडतं. मला पुस्तकं वाचायला आवडतात. म्हणजे हा थोडासा अकॅडमिक झाला, पण पुस्तकं वाचायला सुद्धा मला खूप आवडतात. आणि त्याबरोबर आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजे टीव्ही बघणं. तासन तास मी दिवसातून 3-3 पिक्चर सुद्धा बघितलेले आहेत. त्यामुळे मला पिक्चर बघायलाही खूप जास्त आवडतात. त्यामुळे नुसता अभ्यास करणं हे होऊ शकत नाही. मला वेळ लागला असता आतापर्यंत नाहीतर एवढा अभ्यास करून. आणि त्यामुळे माझे सगळे बाकीचे छंद सुद्धा आहेत. डेफिनेटली. कारण काही वेळेस काय होतं की फक्त ते आपलं अभ्यास 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 मला एवढंच फोकस करायचंय, बाकीचं काहीच करायचं नाही. असं न करता तुम्ही फुल ऑलराऊंडर आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. तर मॅम, ज्यावेळेस तुम्ही सीए केला म्हणजे आफ्टर द मॅरेज, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुम्हाला? आता हे सगळ्यांना काय होतं की सगळेजण सीए करतात किंवा असे करिअर करतात, हे सगळेजण एक साधारणपणे त्यांच्या लग्न होण्याच्या आधी करतात. पण मी माझं सीए लग्नानंतर केलंय. तर आता मुलींनाही माहित असेल की आता तुम्ही लहान आहात, पण एकंदरीत आपण आई सगळ्यांना बघतो की लग्नानंतर आयुष्य बदलतं आणि त्याच्यानंतर हे करणं थोडंसं अवघड मानलं जातं. त्यामुळे मला मुलींना आणि मुलांना दोघांनाही सांगायचंय की उद्या तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही लग्न कराल, तर तुमचा जो लाईफ पार्टनरचा चॉईस असेल तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या लाईफ पार्टनरचा सहभाग असला पाहिजे. आणि जर त्यांनी तुम्हाला किंवा तिने तुम्हाला सपोर्ट केला तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नक्कीच सक्सेसफुल होऊ शकाल. त्यामुळे नशिबाने जे माझे मिस्टर आहेत त्यांनी मला करिअरमध्ये, आणि माझे जे इनलॉज आहेत म्हणजे माझ्या सासरकडची जी माणसं आहेत त्यांनी सुद्धा माझ्या करिअरमध्ये मला खूप जास्त सपोर्ट केला. त्यामुळे मी एवढा अभ्यास करू शकले, मी तेवढा टाइम त्याला डिवोट करू शकले आणि आता ही सीए मी होऊ शकले. आणि मुलींना जसं असतं की तुम्ही पार्टनर सपोर्टिव्ह लागतो, तसं मुलांचंही तसंच असतं. आणि मुलांनी हेही लक्षात ठेवायचंय उद्या जाऊन की सगळ्या एक्सपेक्टेशन्स मुलीकडून करायच्या नाहीत. नाहीतर मुलांना एकदम राजा बेटा म्हणून वाढवतात, सगळं आपल्यासाठी केलं पाहिजे. हे सगळ्या मुलांची बेसिक एक्सपेक्टेशन असते. तुम्हाला तुमच्या आईनी, तुमची बहीण असेल तर बहिणीला 4 कामं जास्त लागली असतील आणि तुम्हाला 4 कामं कमी पडली असतील. पण उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या बायकोनी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर तिने तिचंही करिअर करावं, कारण तिने करिअर केलं तर ते तुमच्या दोघांच्या संसारामध्ये, तुमच्या सगळ्यांच्या संसारामध्ये ते कॉन्ट्रीब्युट होणार आहे. त्यामुळे मुलांनीही मुलींना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि मुलींनीही मुलांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरची चॉईस, तुमच्या इनलॉजची चॉईस हे तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. त्याच्यावर तुमचं आयुष्य ठरतं, हे मी म्हणते. तुमचं करिअर ठरतं, तुमची पुढची आयुष्यातली जी मनःशांती आहे हे सगळी ठरते. त्यामुळे चांगली माणसं निवडा, चांगले जोडीदार निवडा आणि खुश राहा. राईट आहे. म्हणजे तुम्ही ह्या जर्नीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, अरे हे सीए नको, मला हे नाही करायचं, मला गिव्ह अप करायचंय, हे मी करूच शकत नाही, असं तुमच्या लाईफमध्ये काही झालं का? असं खूप वेळा झालं. जेव्हा सगळे लोक आपल्याला टॉन्ट करतात तेव्हा आपणही म्हणतो की चला आता आपण गिव्ह अप करू. पण आपल्याला तेव्हा हा विचार करायचा असतो की मी हे सुरू का केलं, हे मी स्टार्ट का केलं, मी मुळातच मी सीए व्हायचा हा निर्णय का घेतला. तर मला चांगलं स्वतःसाठी नाव कमवायचं होतं, मला चांगले पैसे कमवायचे. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट स्टार्ट करताय, ती तुम्ही का स्टार्ट करताय, तुमचा पर्पज, त्या गोष्टीचा कॉज कधीही विसरू नका. आणि ती जी गोष्ट जी तुम्हाला मोटिवेट करते, तुम्हाला पैसे कमवायला आवडतात ना, मस्तपैकी तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे त्याचा फोटो तुम्ही समोर लावून ठेवा. तुम्हाला परदेशात फिरायला जायचं, तुम्हाला जिथे जायचं त्याचे व्लॉग्स तुम्ही बघा. तुम्ही तुमचं एम डोळ्यासमोर ठेवलं ना तर तुम्ही ही गोष्ट सुरूच का केली होती हे तुम्ही कधी विसरणार नाही. आणि त्याच्यावरती तुम्ही गिव्हअप करायचा हा विचार सुद्धा करणार नाही. गिव्हअप करायचा विचार क्षणिक येतो, पण स्वतःला पुन्हा आठवण करून द्यायची की तुम्ही सुरू का केलं होतं आणि तुम्हाला आयुष्यात पाहिजे काय. तुम्हाला सक्सेस पाहिजे, तुम्हाला सगळं द बेस्ट पाहिजे, तर यू हॅव टू कीप मुव्हिंग ऑन विथ दिस. डेफिनेटली. तुम्ही सीए बनण्याचं ठरवलं, त्याच्यानंतर तुम्ही खूप अभ्यास पण केलेला आहे. तर त्यानंतर जो खूप महत्त्वाचा असा आपल्या लाईफमधील एक महत्त्वाचा जो दिवस असतो तो म्हणजे तुमच्या लाईफमधला जो सीएचा रिझल्ट होता, फायनल रिझल्ट, तो दिवस तुमचा कसा होता? त्यावेळेस काय असे मोमेंट झाले का हा. जे तुम्ही आम्हाला शेअर करू शकता? आता जेव्हा रिझल्टची डेट आली, एक आठवडाभर आधी रिझल्टची डेट येते
आणि तेव्हा ती मी घरी कोणाला सांगितली नाही, कारण सगळेजण आधीपासूनच फोन करायला, काय ग लागला का रिझल्ट, लागला का रिझल्ट, कारण सगळ्यांना तर आपल्याला टोमणे मारायचे असतात. अरे फेल झालीये तर हिला आपण टोमणे मारणार, हिला काहीतरी बोलणार, हे सगळ्या नातेवाईकांचा आवडतीचा छंदच असतो मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मी त्यामुळे मी कुणाला सांगितलं नव्हतं की या दिवशी माझा रिझल्ट लागणार आहे. पण ती 3 दिवसापासून, कारण रिझल्ट कधी लागतो, कधी आधी लागतो नंतर लागतो, त्यामुळे मी दर 5-10 मिनिटाला जाऊन वेबसाईट बघत होते की रिझल्ट लागला का, रिझल्ट लागला का. त्या दिवशी मला झोपही नव्हती, आता रिझल्ट लागला का. मला दचकून सकाळी 6 वाजताच जाग आली आणि मी बघितलं वेबसाईट की अरे रिझल्ट लागलाय का आपला, तर नव्हता लागला. आणि मग नंतर जेव्हा मी नंतर उठले तेव्हा जरा मी आरामात उठल्यानंतर बघितलं रिझल्ट लागलेला आहे. आणि तेव्हा जो माझा पल्स इतका हाय गेला, मला वाटतं 100-150 पर्यंत तर तो नक्की पोचलाच असणार आहे. तेव्हा इतकी धडधड धडधड होत होती. आणि जेव्हा मी तो रिझल्ट ओपन केला, मला आजही आठवतंय, जेव्हा त्या स्क्रीनवरती सक्सेसफुल दिसलं तेव्हा अश्रूंना मर्यादा नव्हती. तेव्हा माझ्या रडण्याला, त्या आनंद अश्रूंना मर्यादा नव्हती. मला इतका आनंद झाला होता की एका लेवलला मला श्वास पण घेता येत नव्हता. आणि तसाच मी माझ्या मिस्टरांना फोन केला, तेव्हा मी त्यांच्यासोबत नव्हते, मी माहेरी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला आणि ते सुद्धा इतके खुश झाले, ते रडले, माझे आई बाबा रडले, आजी आजोबा काका मावशी, ज्यांना ज्यांना, अगदी माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू होते की हा या मुलींनी करून दाखवलं, आमच्या सगळ्यांचं नाव उज्ज्वल केलं, आमच्या सगळ्यांना एक रेकग्निशन दिलं, तिने सक्सेस मिळवला. त्यामुळं तो दिवस अविस्मरणीय होता. अक्षरशः 10 ते 15 किलो पेढे आम्ही वाटले असतील गावामध्ये. आणि नंतर सगळे बॅनर वगैरे लागले, सगळं झालं. तो अविस्मरणीय दिवस होता की त्याच्यामध्ये सगळं मागचे जे फेल्युअर होते, ते जी स्लीपलेस नाईट्स आपण म्हणतो की जेव्हा मी रडले, स्वतःला खूप जास्त कोसलं की अरे का होते, ते सगळं होऊन गेलं त्या आनंद अश्रूंमध्ये. इतका मोठा तो आनंद होता माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी पण. डेफिनेटली मॅम, कारण ती जी मोमेंट होती ती खूपच मस्त होती. पण आफ्टर द सी आणि बिफोर द सी ह्याच्यामध्ये काय, म्हणजे तुमचे काय मत आहे की काय तुमचे अनुभव होते की सीए बनायच्या आधी लोक तुम्हाला कसे रिस्पेक्ट देत होते, घरचे कसे ट्रीट करते किंवा बाकीचे कसे, आणि सीए बनल्यानंतर त्यांचे काय चेंज झाले, त्यांच्यात काही चेंजेस झाले? नक्कीच याच्यामध्ये खूप जास्त बदल आपल्याला जाणवतो. म्हणजे सीए होण्याच्या आधी सुद्धा मी त्या विषयांचा अभ्यास केलेलाच होता. 1-2 बदल असतात. एक आपण स्वतःमध्ये बदल ऑब्झर्व करतो आणि एक लोकांमधला बदल ऑब्झर्व करतो. आपण आधी अभ्यास केलेलाच असतो, पण तेव्हा जी 2 अक्षर जेव्हा आपल्या नावासमोर लागतात ना, सीए प्राजक्ता, तेव्हा जो स्वतःचाच जो कॉन्फिडन्स येतो ना, तो अनमॅचेबल असतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जो कॉन्फिडेंटली सगळ्यांसमोर जे प्रेझेंट करता, तो खूप जास्त वाढलेला असतो. आणि घरातले काय, आपल्या बरोबर आपण काही केलं नाही केलं तरी आपल्या पाठीमागे उभे राहतातच. पण जे बाहेरचं जग आहे, जे आपल्याला रेकग्निशन देतं, आपल्याला रिस्पेक्ट देतं, म्हणजे माझ्या शाळेमध्ये मला सत्कारासाठी बोलवलं होतं, प्रिन्सिपल मॅमनी बोलवलं होतं, किंवा आमदारांच्या मिसेस आहेत त्यांनी सुद्धा मला, एक्स आमदारांच्या मिसेस आहेत त्यांनी सुद्धा स्वतः सत्कार केला. म्हणजे ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला अरे तुरे म्हणत असतात, ते तुम्हाला रिस्पेक्टफुली अहो म्हणूनच तुमच्याशी बोलतात. हा खूप जास्त फरक पडतो. तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतो, तुम्हाला जे रेकग्निशन मिळतं, तुमच्याशी जे अदबीने वागतात, या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडलेला असतो बाहेरच्या लोकांमध्ये. त्यामुळं ते जे सक्सेस आहे किंवा जे तुम्ही एखादी पदवी मिळवता, त्यामुळे लोकांमध्ये, स्वतःमध्ये खूप जास्त फरक पडतो आणि तो कॉन्फिडन्स लेवलही वाढतो, रिस्पेक्टमध्येही फरक पडतो. हे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि तुम्ही मिळवाल, हे ऑटोमॅटिकली तुम्हाला जेव्हा फील कराल तेव्हाच तुम्हाला समजून जाईल की नक्की काय वाटतं. तुम्ही एक गोल सेट केलं होतं की तुम्हाला सीए व्हायचं, हे तुमचं कन्फर्म होतं. तुम्ही आता फायनली ते अचीव्ह पण केले. पण यापुढे तुमचे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म गोल काय आहेत का? नक्कीच, कारण आता जसं मी सांगितलं, ही सीए फक्त एक स्टार्ट जर्नी आहे तुमच्यासाठी. इथून पुढे तुम्हाला खूप मोठा लंबा रास्ता तय करना है. आता माझ्यासाठी पर्टिक्युलरली मी जर विचार केला तर आता पुढे जाऊन नक्कीच कुठल्या तरी पदाधिकारी, मोठं चांगलं पदाधिकारी मला व्हायचं आहे. आता ते कुठे असेल माहित नाही. आयुष्य तुम्हाला, आपण आयुष्यामध्ये जे ठरवतो तसं होतच असं नाही, हे मला आतापर्यंतच्या जर्नीमध्ये कळालेलं आहे. त्यामुळे आता ते असंच मी नक्की स्वतःसाठी विश करते की मी चांगल्या पदांवर कुठल्या तरी जाईन, आता जो जॉब माझा चालू होईल त्याच्यानंतर. आणि हे एक लॉंग टर्म गोल झालं. आणि शॉर्ट टर्म गोल मध्ये काय आहे की आतापर्यंत जे शिकलीये
ते पुढे इम्प्लिमेंट करून स्वतःला कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करतच बेस्ट पोझिशनवरती, म्हणजे जसं माझ्या आईने सांगितलंय, देर इज ऑलवेज वेकन्सी ऍट द टॉप. तर त्या टॉप वरती मला जायचं आहे, की जिथे बेस्ट आहे, जिथे अनमॅचेबल आहे, अशा पोझिशनवरती जाऊन मला थांबायचंय. तर मॅम तुम्ही 2 एक्झाम तर क्रॅक केला, त्यानंतर तुम्ही आर्टिकलशिप्स केली. तर आर्टिकलशिप करताना तुम्हाला असा वेगळा काही एक्सपिरियन्स आला का? आर्टिकलशिप म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं, की तुम्हाला प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटच्या खाली जाऊन काम करायचं असतं. प्रॅक्टिकली तुम्हाला गोष्टी शिकायच्या असतात. तर खूप लोक काय करतात, डमी आर्टिकलशिप करतात. म्हणजे ते ऍक्च्युअली ऑफिसमध्ये जातच नाहीत, फक्त स्वतःला रजिस्टर करतात आणि खोटी फक्त ऑन पेपर ट्रेनिंग घेतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्ही घेता हे इतकं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपण अभ्यासात जे शिकतो ते कुठेतरी थेरॉटिकल असतं. म्हणजे प्रॅक्टिकली आपण जरी शिकलो तरी सुद्धा ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये, ऍक्च्युअल लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं ना, हे आपल्याला आर्टिकलशिपमध्ये जाऊनच कळतं. आणि ॲज पार्ट ऑफ CA करिक्युलम तुम्हाला हे करणं कंपल्सरीच आहे. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला कळतं की बाबा बाहेरची दुनिया ही जास्त अवघड आहे, नक्कीच अवघड आहे. कारण तिथे आपण आतापर्यंत फक्त आपले आई बाबा काका मावशी सगळे असे नातेवाईक त्यांच्याशीच आपण भेटलेलो असतो, त्यांच्याशी आपण बोललेलो असतो. ते आपल्याला सगळे लहान मुलं म्हणूनच ट्रीट करतात, आपल्या सगळ्या चुका सुद्धा आपल्या पोटात घेतात. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा बाहेरची मोठी माणसं तुम्हाला काही माफ करणार नाहीयेत. ते तुम्हाला प्रत्येक लेवलवरती जज करणार आहेत, प्रत्येक लेवलवरती तुमची परीक्षा घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कसं वागायचं, बाहेरच्या दुनियेत कसं वावरायचं, हे तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा मला वाटतं तेव्हाच जाऊन कळतं. कारण त्याच्या आधी आपण एका कोशात राहिलेलो असतो, सगळ्यांनी आपल्याला माफ केलेलं असतं. पण जेव्हा बाहेर जातो, बाहेरच्या सगळ्या ऑफिसर्स बरोबर किंवा कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट असू देत, कंपनीचे मालक असू देत, त्या लोकांशी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला एक आतूनच आपण मोठे झालोय, आपलं वय वाढलंय, आपण काहीतरी रिस्पॉन्सिबल पदावरती आहोत, आपण कुणाला तरी आन्सरेबल आहोत, आपण जे काम करतोय हे कुठेतरी इम्पॅक्टफुल आहे हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे हे आर्टिकलशिप ट्रेनिंग, जे इंटर्नशिप ट्रेनिंग आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बाहेरच्या जगात पहिल्यांदा वावरता आणि जे मग बाहेरचे जे अनुभव असतात, चांगले वाईट गोड कडू, सगळे ऑटोमॅटिकली आपल्याला यायला लागतात बाहेर गेल्यावर. बरोबर, डेफिनेटली त्यावेळेस आपल्याला कळतं की एक्झॅक्ट बाहेर काय चाललंय आणि आपण करतोय काय. तर मॅम तुमची काही दिवसापूर्वी सायली मॅम आल्या होता, एअर हॉस्टेस सायली मॅम. तर त्यांनी त्यांचा पॉडकास्ट घेतला, त्यावेळेस त्या खूप छान त्यांनी त्यांची इंट्रोडक्शन सांगितलं, त्यांनी त्यांची जर्नी सांगितली. पण तुमचं आणि मॅमचं बॉन्डिंग कसं होतं? तुम्ही काही मस्ती केली आहे का, काही धिंगाणा केलाय का? अरे आमचा तर बॉन्डिंग काय म्हणाल की एकदम खूप जास्त. आता त्या दिवशी आल्या, त्यांनी तुम्हाला इन्स्पायर केलं. मी ऐकलं की तुमच्यातल्या 2 मुली कोणीतरी एअर होस्टेसच्या इंटरव्ह्यू साठी सुद्धा गेल्या. तो जो इम्पॅक्ट तिने सोडलेला आहे ते ऐकून मला खूप जास्त छान वाटतंय. आणि तिची जर्नी काय सांगावी, म्हणजे तिने जो काही मेहनत केलेली आहे, तिने तिची जर्नी मिळवण्यासाठी ती बघितली, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि त्याचं कौतुक एवढं आम्हाला जास्त आहे. तिने जे तिचा वेट लॉस जर्नी, जो खरंच खूप अवघड असतो, तो तिने केला. म्हणजे मला आठवतंय, आता इथे सगळ्यांना नॉनव्हेज आवडत असेल, तिच्या समोर मी काहीही खाऊ दे, मी तिच्या समोर बिर्याणी खाऊ दे, पास्ता खाऊ दे, चीज खाऊ दे, ती नाही म्हणजे नाहीच खाणार. एवढा जास्त पराकोटीचा कंट्रोल तिचा स्वतःवरती होता, तिच्या जर्नीवरती होता. आणि त्यामुळे मला मोठी बहीण म्हणून तिचं खूप जास्त कौतुक आणि अभिमान वाटतो. आणि आमचं बॉन्डिंग आहे ना, त्याच्यामुळे आता इथे सगळ्यांना भावंड साधारणपणे असतीलच. तुमचं भावंडांबरोबर जे काही बॉन्डिंग असतं, कारण ज्या गोष्टी आपण इतर लोकांशी शेअर करू शकत नाही त्या आपण आपल्या भावंडांबरोबर शेअर करू शकतो, आपल्या बहीण भावांबरोबर शेअर करू शकतो, आपल्या मनातली गोष्ट त्यांना सांगू शकतो. जे असे सिक्रेट्स आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला थोडासा गायडन्स लागतो, जे आपण आई बाबांना नाही सांगू शकत पण ते आपल्या भावंडांना सांगू शकतो. अशा पद्धतीचं बॉन्डिंग आमचं होतं आणि ते आजही आहे आणि ते इथून पुढेही राहील. त्यामुळे मला तिचा आणि तिचा मला खूप जास्त सपोर्ट झालेला आहे. लहानपणापासून आम्ही इतका दंगा केलेला आहे, मारामाऱ्या केलेल्या आहेत, इतक्या मारामाऱ्या केल्यात की आता म्हटलं अरे संपला, आता आई आपल्याला आता घराच्या बाहेर हाकलून देते, एवढ्या लेवल पर्यंत केलेलं आहे. पण त्यातून जे प्रेम वाढलं आणि एकमेकांसाठी जो आदर आणि आधार जो वाढत गेला, तो आज या जर्नीमध्ये माझा तिला आणि तिचा मला खूप झालेला आहे. आणि खूप अभिमान वाटतो मला तिचा. त्यामुळे तर मॅम लहानपणापासून ते आतापर्यंत जर्नीमध्ये तुमचे कोण मेंटर होते का, ज्याने तुम्हाला प्रत्येक स्टेजवरती गायडन्स केलं की तू हे नको करू ते कर, ते नको ते कर, असे कोण मेंटर होते का?
आता आपल्या आयुष्यातला आपला सगळ्यात पहिला गुरु असतो ती म्हणजे आपली आई. आणि लहानपणापासून ते आजपर्यंत आणि मला वाटतं इथूनही पुढे मला आईचा जो गायडन्स आहे तो सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. की दरवेळेला ती सांगते की तू आपल्या करिअर चॉईसमध्ये पण आपल्या आईचा आणि आपल्या घरातल्यांचा खूप जास्त मोलाचा भाग असतो. त्यामुळे मेंटॉर जर म्हटलं तर असे बाहेरचे जे मेंटॉर असतात ना असे खूप असतात की आपल्याला ते येतात. आज मी जशी इथे आले काहीतरी 2 वाक्य सांगितली, यातली तुम्ही एखादं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, पण आपल्या बरोबर कंटिन्युअस असतात ते आपले घरातले असतात, ते आपले पहिले मेंटॉर असतात. आणि तशी माझी आई माझ्यासाठी एक खूप मोठी मेंटॉर आहे. आणि नंतर माझे रोल मॉडेल जर बघायला गेलं तर जे आपण बिझनेस चॅनल्स वगैरे असतात त्याच्यावरती आपल्याला सगळे जे बिझनेस टायकून्स दिसतात, सीईओज दिसतात, सीएफओज दिसतात, जसे चंदा कोचर म्हणून ICICI बँकच्या होत्या, नंतर अरुंधती भट्टाचार्य RBIच्या गव्हर्नर, हे अशा ज्या बायका आहेत की ज्या खूप मोठ्या पदावरती, इंदिरा नुवी आहेत पेप्सिकोच्या, अशा ज्या बायका आहेत ज्या खूप मोठ्या पदावरती आज कार्यरत आहेत, अशा सगळ्या स्त्रिया आणि नॉट ओन्ली स्त्रिया बट पुरुष सुद्धा जे चांगल्या पदांवरती आहेत हे माझे मेंटॉर्स आहेत. आणि मी त्यांच्याकडे बघते आणि मी कुठेतरी वाटतं की मला त्या लेवल पर्यंत जाऊन पोचायचं आहे. ते माझे आयडॉल्स आहेत. आणि बरोबर, आणि अशा रोल मॉडेल्सना मी फॉलो करते. ते नक्की काय करतायत, त्यांची शालेय शिक्षण कसं झालेलं आहे, त्यांनी त्यांचा अभ्यास कसा केलेला आहे, तर त्यांची जी काही आत्मकथा आहेत, आत्मचरित्र आहेत, त्या वाचायचा मी प्रयत्न करते, किंवा त्यांच्या मुलाखती आहेत त्या मी बघण्याचा प्रयत्न करते, त्या मी बघते आणि त्याच्यामधून जे काही मला शिकता येईल ते मी शिकते. असे रोल मॉडेल्स मी माझ्या आयुष्यामध्ये ठेवलेले आहेत की त्या लेवलपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे, त्याच्यात आपल्याला काही थांबायचं नाहीये. डेफिनेटली मॅम, जर आपण आपल्या लाईफमध्ये एखाद्या पर्सनला आयडियल ठेवलं तर डेफिनेटली आपण त्या स्टेजवरती जाण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपल्या लाईफमध्ये जर कोण आयडियलच नसेल तर आपण फक्त करतोय, बरोबर. बाकी काहीच होत नाही. आपल्याला एक गोलची जी जर्नी आहे ती आपली एक जर्नी आपल्याला दिसली पाहिजे आयुष्यामध्ये, की नक्की आपल्याला कुठल्या मार्गावरती चालायचं आहे. आणि तो मार्ग जर आपल्याला स्पष्ट दिसला तर आपल्याला पुढच्या पायऱ्या सुद्धा ऑटोमॅटिकली चांगल्या पद्धतीने दिसत जातात आणि आपण त्या मार्गावरती जातो. आणि या ओव्हरऑल जर्नीमध्ये लहानपणापासून तर आपले जे सगळे टीचर्स वगैरे आहेत, आपले टीचर्स जे आपल्याला सपोर्ट करतात, म्हणजे अगदी शाळेतले टीचर्स, कॉलेजमधले टीचर्स, क्लासमधले टीचर्स, जसे आज तुमच्या इथे तुमचे टीचर्स असतील, यांचाही तुमच्या आयुष्यामध्ये केवढा मोठा वाटा आहे हे तुम्हाला आज नाही कळणार, पण जेव्हा तुम्ही उद्या मोठे व्हाल, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाल, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मला या टीचरनी असं असं शिकवलं होतं आणि आज ते मी इथं वापरतीये. त्यामुळे प्रत्येक गुरु हा खूप इम्पॉर्टंट असतो, छोटा मोठा कोणी नसतो. प्रत्येकाकडून आपण माणूस म्हणून सगळं शिकत असतो आणि ते पुढे घेऊन आपण जात असतो. त्यामुळे आज इथं पोहोचल्यावरती मला त्या सगळ्यांना धन्यवाद द्यावं असं वाटतंय. म्हणजे माझ्या नॉट ओनली म्हणजे माझ्या घरातलेच नाही फक्त, पण शाळेतले, कॉलेजमधले, क्लासेसमधले आणि आजूबाजूचे हे सगळे टीचर्स आहेत, त्यांना मी आज इथे थँक्यू म्हणते की तुमच्यामुळे मला माझं हे CAचं जे गोल आहे ते मला पूर्ण करता आलं. तर मॅम, रेग्युलर बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीकॉम यामध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला काय वाटतं की कोणतं जास्त इम्पॉर्टंट आहे? आता मी तुमच्या प्रिमाइसमध्ये जिथे आले, मी तुमचा करिक्युलम बघितला. तुम्हाला बँकिंग अँड इन्शुरन्स, ऑडिट किंवा तुम्हाला टॅक्सेशनचा अभ्यास घेतला इथे जातो, तुम्हाला मर्कंटाईल लॉ, हे सगळे जे विषय आहेत ना हे ऑलरेडी CA सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहेत आणि हे नॉर्मल बीकॉम मध्ये नसतात एवढे डिटेल लेवलला. त्यामुळे हे इथे जो उपक्रम आपण बघतोय तो इतका जास्त चांगला आहे की जे आम्ही CA लेवलमध्ये जे शिकतो त्याचा ऑलरेडी तुम्हाला फ्लेवर तुमच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी मिळतोय. त्यासाठी तुम्ही लोक खूप जास्त लकी आहात की जे नॉर्मल बीकॉमला, आता मी माझं शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे, मुंबईमध्ये तुम्ही कॉलेजला या, तुम्ही नका येऊ, किंवा पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही या नका येऊ, याचं तुम्हाला काही घेणं देणं नसतं. पण इथे जेव्हा टीचर्स तुम्हाला पर्टिक्युलरली तुमचा अटेंडन्स मॉनिटर केला जातो, तुम्ही काय शिकताय, तुमचं ग्रोथ, तुमचा सक्सेस, सगळंच इथे इतकं क्लोजली मॉनिटर केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही लोक खूप लकी आहात. असं सगळीकडे इतकं पर्सनल अटेन्शन कुठल्याही कॉलेजमध्ये मिळत नाही. मुळात कॉलेजची स्ट्रेंथ किती असते, एकेका वर्गामध्ये 100, 150 मुलं भरलेली असतात. तुम्ही एवढ्या मिनिमम स्ट्रेंथमध्ये, म्हणजे तुमचा 30 जणांचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्ही एवढं जे शिकताय ते सगळीकडे शिकवलं जात नाही. आणि प्रॅक्टिकली जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो तेव्हा उद्या तुमचा जो तुम्हाला, मला असं वाटतं प्रॅक्टिकल बीकॉम, मी जेव्हा तुमचा सिलेबस बघितला त्याचा सिलेबस नॉर्मल बीकॉम पेक्षा खूप मोठा आहे. मी तर म्हणेन जो CAचा सिलेबस आहे तेवढा आहे. त्यामुळे तुमची जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि तुमचे जे प्लेसमेंटचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त नॉर्मल विद्यार्थ्यांपेक्षा खूप वाढणार आहेत. कारण जी लोक जॉब चालू झाल्यावरती जे शिकतात ते तुम्हाला ऑलरेडी ते शिकायला मिळते.
आणि जे नंतर तुमचं जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं तेव्हा मुलांना कळतं की अरे नॉर्मल, ते मलाही कळालं होतं जेव्हा माझं सीए झालं नव्हतं आणि मी बीकॉम पासआउट झाले होते तेव्हा मलाही कळत होतं अरे बीकॉम वरती मला नुसता जॉब मिळणार नाहीये, मला काहीतरी नवीन कोर्स शिकावा लागणार आहे, मला कुठले तरी टेक्निकल स्किल्स शिकावे लागणार आहेत, मला फायनान्शियल मॉडेलिंग शिकावं लागणार आहे, मला नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या व्हॅल्युएशन टेक्निक शिकावे लागणार आहे, सगळं शिकावं लागतं आपल्याला नवीन नवीन जे आपल्याला नॉर्मल करिक्युलम मध्ये मिळत नाही. पण इथे तुमचा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस मी आज बघतीये त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत आणि त्या तुम्हाला आजच या क्लासरूम सेटअपमध्ये तुम्हाला यावर स्क्रीन्स वगैरे वगैरे वापरून तुम्हाला सगळ्यांना लॅपटॉप जे दिलेले आहेत ते सगळे लॅपटॉप वापरून, कुठल्या कॉलेजमध्ये एवढे लॅपटॉप वगैरे दिलेले जातात? नाही दिले जात. ते सगळं आपल्याला शिकावं लागतं. पण इथे तुम्हाला जी एफर्ट तुमच्या टीचर्स कडून मिळतोय त्यामुळे तुम्हाला जो काही फायदा होणार आहे हे तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली जॉब मार्केटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. फक्त आता तुमची जबाबदारी काय राहणार आहे की तुमचे टीचर जे तुमच्यावर एवढी मेहनत घेत आहेत त्याला तुम्हाला रेसिप्रोकेट करायचंय, त्याला तुम्हाला त्यांना साथ द्यायची आणि तेवढी तुम्हाला मेहनत घ्यायची. हे केलं की ऑलरेडी तुम्ही जे बाकीचे बीकॉमचे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही डेफिनेटली ऑलरेडी स्टँड आउट होत आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे तुम्ही दोघी जणी आज एवढ्या लहान वयामध्ये इतकी छान पद्धतीने इथे मुलाखती घेताय, या सेटअपमध्ये तुम्ही ही पॉडकास्ट वगैरे करताय, हेच त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की तुमच्या ज्या डायरेक्टर्सचा, सरांचा, सगळ्यांचा जो काही त्यांचा तुमच्याविषयीचा जो व्हिजन होती ही तुम्ही इथे त्यांच्यासाठी साकार करून दाखवलेली आहे. आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना खूप काय म्हणतात हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट की तुम्ही तुमची अशी जर्नी पुढे अजून चांगली न्या. तुमचे पब्लिक स्पीकिंग, जर तुम्ही आज इथे इतका चांगला इंटरव्ह्यू तुम्ही घेताय तर याच्यामध्ये तुमचं पब्लिक स्पीकिंग किती चांगलं आहे आणि किती इम्प्रूव्ह होते हे आपल्याला कळून येते. आणि याचं श्रेय सगळं तुमच्या इन्स्टिट्यूटला जाते. याच्यासाठी खूप जास्त कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू सो मच. तर मॅम, आपल्या शारदा शिक्षण संस्थेचं जे विजन आहे प्रॅक्टिकल बीकॉम त्याबद्दल काही? जेव्हा मी या प्रिमाइसमध्ये तुमच्या डिरेक्टर्स सरांना भेटायला आले तेव्हा मी तुमची इथे विजन समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुमचं हे करिक्युलम बघितलं, त्याच्यामध्ये जे तुम्हाला सगळ्या स्किल सेट्स वरती तुम्हाला जे नॉलेज दिलं जातं, तुम्हाला ई कॉमर्स, ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, इन्व्हेस्टमेंट्स, बँकिंग, इन्शुरन्स, इन्कम टॅक्स, जीएसटी रिटर्न्स, हे एवढे सगळे मी जेव्हा तुम्हाला स्किल सेट शिकवले जातात तर माझ्या प्रॅक्टिकल अनुभवातून हे जे प्रत्येक स्किल सेट्स आहेत ना याच्यासाठी वेगळे कन्सल्टंट लोक आज मार्केटमध्ये काम करतायत आणि त्यातून भरपूर पैसे कमवत आहेत. फक्त इन्कम टॅक्स रिटर्न आणि जीएसटी रिटर्न फाईल करून सुद्धा लोक टॅक्स कन्सल्टंट होऊन भरपूर पैसे कमवत आहेत. आणि हे सगळं जर तुम्हाला ऑलरेडी इथे या प्रिमाइसमध्ये शिकायला मिळतंय त्यामुळे उद्या तुम्हाला इथून बाहेर पडताना ऑलरेडी तुमच्या हातामध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. तुम्हाला ऑलरेडी करिअर काय करायचंय हे तुमच्याकडे ऑलरेडी गोष्टी तयार आहेत. तुम्हाला बाहेर जाऊन वेगळं काही शिकायची गरज नाहीये की आता मी हे कसं करू, आता मी इन्कम टॅक्स रिटर्न कसा फाईल करू, जीएसटी रिटर्न कसा फाईल करू, हे तुम्हाला ऑलरेडी जर इथे शिकवलं जाते. स्टॉक मार्केट ट्रेनिंग तुम्हाला इथे दिलेलं जाते. हे सगळे आमच्या सीएच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी जर विषय इन्क्लुडेड आहे. तुम्हाला इथं बीकॉम मध्ये जर शिकवले जात आहेत तर त्यामुळे तुम्हाला जी सीएच्या अंडर एक टीम काम करते की आता सगळेजण चार्टर्ड अकाउंटंट्स कदाचित थोडं सगळ्यांना जमत नाही कधी कधी किंवा खूप अवघड होतं, पण त्यांच्या खाली जी कामं करतात, ज्यांच्या हाताखाली त्यांची एक टीम असते मोठी, ती काम करणारे सुद्धा त्यांच्यासारखेच क्वालिफाईड पाहिजे ना. तर ऑलरेडी हे जर ज्ञान तुम्हाला इथं मिळतंय तर ऑलरेडी तुम्ही वेल इक्विप्ड आहात स्वतः काम करण्यासाठी आणि स्वतःचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करण्यासाठी. आणि जेव्हा मी इथं आल्यावरती मला तुमच्यासाठी जेव्हा प्रॅक्टिकल बीकॉमचा काय म्हणतात एक सिनारिओ लक्षात आला आणि तुमचे जे ऍडमिशन्स आहेत इथं की सगळ्या परिसरातून तुम्ही इथं मुलं आलेली आहात, सासवड, जेजुरी, इंदापूर, बारामती, दौंड तालुका, शिरूर तालुका, या सगळ्या तालुक्यांमधून तुम्ही सगळेजण आलेले आहात. म्हणजे मला जे काही सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे मला कळालं की तुम्ही या सगळ्या एरियातून इथं आलेले आहात. म्हणजे जिथे इतकी ऑल इन्क्लुझिव्हिटी जी मी इथं बघतीये मुलांची की तेवढी कुठेही नसते. आणि जो हा प्रॅक्टिकल बीकॉमचा जो काही कोर्स आहे तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचतोय. तिकडच्या मुलांसाठी टॅलेंट सगळीकडे लपलेलं असतं, फक्त ते लोकांसमोर येण्याची गरज असते. त्याला म्हणजे हिऱ्याला पैलू पाडायची गरज असते. तर पैलू पाडायचं काम आहे ना ही तुमची इन्स्टिट्यूट करतीये आणि यातून असे सगळे छान छान हिरे तयार होणार आहेत एवढा मला पूर्ण विश्वास तुमचा हा सिनॅरिओ, तुमचा हा सेटअप बघून मला वाटतो. आणि
त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करते की तुम्ही सगळेजण इथं आलात या आणि तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं की उद्या इन्स्टिट्यूटची जी मार्केटिंगची टीम आहे ती वेगळी, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्यांना बजेट इन्व्हॉल्व्ह करायचं गरजच नाही. कारण तुम्ही उद्या जर सक्सेसफुल झालात, तुम्ही उद्या सक्सेसफुल होणार यात काही डाऊटच नाही. तुम्ही स्वतः या इन्स्टिट्यूटचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून बाहेर पडणार आहात की तुम्हाला बघून लोक विचारतील की अरे ही मुलगी कुठून शिकली, हा मुलगा कुठून शिकला. तर तुमच्या बरोबरच्या आजूबाजूची 10 घरं आहेत ती सुद्धा हे इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी येणार आहेत. आणि आज जी 10 लोकांची वेट लिस्ट आहे, मला वाटतं उद्या इंटरव्ह्यू घेऊनच इथे ऍडमिशन मिळतील अशी लेवल इथं कदाचित येईल. आणि तुमचा जो काही सरांचा विजन आहे, मी कोलते सरांना भेटले, मी कुंजे सरांना भेटले, तर त्यांची जी काही विजन आहे इथं मुलांसाठी ती खूप जास्त काय म्हणतात शिक्षण महर्षींसारखी त्यांची एक विजन आहे. म्हणजे सासवडमध्ये ऑलरेडी बाकीच्या ज्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत त्याला टफ कॉम्पिटिशन तुमची ही इन्स्टिट्यूट देणार आहे याचा मला पूर्ण विश्वास वाटतो. तुमचा जो काही इथे युनिफॉर्म आहे, मला तुमचे डिसिप्लिन, जेव्हा मी प्रिमायसेस मध्ये आले ज्या पद्धतीत तुम्ही मला वेलकम केलं, इकडच्या मुलांनी मला वेलकम केलं, याच्यामधून मला तुमच्या सॉफ्ट स्किल्सची जाणीव झाली की तुम्हाला इथे काय शिकवलं जातं. तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, तुमची इंग्लिशची डिलिव्हरी आहे ती खरंच इम्प्रेसिव्ह आहे ऑनेस्टली स्पीकिंग. आणि त्याच्यावरून तुमचं जे ट्रेनिंग तुम्हाला किती दिलं जातंय ते तुमच्या अंगात किती भिनतंय हे मला त्यातून कळालं की जेव्हा मी आज इथे आले, तुम्ही मला वेलकम केलं, तुम्ही मला जो काही पाहुणचार मला दिला, तुमची जी काही बोलायची पद्धत होती ती सगळी खूप जास्त ग्रेसफुल होती, खूप जास्त प्रोफेशनल होती. तुम्ही सगळेजण इथे ज्या पद्धतीत ग्रूम्ड आहात, तुमचं प्रोफेशनलिझम तुमचं टीचर्सचं, तुमच्या ट्रेनर्सचं, तुमच्या मेंटॉर्सचं, स्वप्नील सरांचा जो काही एफर्ट इथं दिसतोय तो मला तुमच्या सगळ्या मुलांमध्ये दिसतो. मी तुमचे काही काही व्हिडिओ सुद्धा इथे येण्याच्या आधी बघितले की तुमचे जे इंग्लिश स्पीकिंगचे जे व्हिडिओ, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे मुलांचा तो मी बघितला की तुम्हाला तुमचा जो कॉन्फिडन्स इंग्लिश डिलिव्हरीच्या वेळेला तो मला खूप जास्त आवडला. आणि असाच जर कॉन्फिडन्स तुम्ही डेव्हलप करत राहिला आणि त्यात तुम्हाला या मेंटॉरची तर साथ मिळतेच आहे आणि तुमचं तुम्ही स्वतःला डेव्हलप करत जर राहिलात तर आय डोंट थिंक सो तुम्हाला कुठलीही अडचण येणार आहे. तुम्ही कुठले इंटरव्ह्यूज आरामात छान क्रॅक करू शकाल. फक्त तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय. एक गोष्ट सांगते की बाहेर गेल्यावर गोष्टी एवढ्या सोप्या नसणार आहेत. तुम्हाला खूप जास्त कॉम्पिटिशन, आज तुम्ही इथे 30 मुलं 40 मुलं आहात, उद्या तुम्हाला 100 लोकांशी कॉम्पिट करायचं आहे. आणि म्हणजे आज जेव्हा मी इंटरव्ह्यूसाठी गेले, माझ्या बरोबर ऑलरेडी तिथे 70-80 चार्टर्ड अकाउंटंट्स होते इंटरव्ह्यूसाठी, त्यातले 10 ते 12 सिलेक्ट झाले. मग तो जो टॉप 10%, टॉप 5% मध्ये आपल्याला कसं येता येईल हा आपल्याला इथून पुढे विचार करायचा आहे. त्यासाठी सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि जे तुम्हाला काही लागतं त्यासाठी तुमचे सर, टीचर्स, मेंटॉर्स ऑलरेडी तुम्हाला गायडन्स देत आहेत की तुम्हाला नक्की काय लागतंय. फक्त तुम्हालाही त्यांच्या प्रयत्नांना साथ द्यायची आहे, तुम्हाला स्वतःवरती काम करायचंय आणि बस स्वतःचं, आई बाबांचं आणि सगळ्यांचं नाव रोशन करायचंय. डेफिनेटलीच मॅम, हे सगळं आपण करूच. तर आपलेच काही विद्यार्थी आहेत, त्यांना काही क्वेश्चन आहेत, ते आपण डेफिनेटली त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅम, कॅन यू एक्सप्लेन मी की CA ची जर्नी कशी असते फ्रॉम द इनिशियली पॉईंट टू एंड द पॉईंट, म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये कसे कसे कोणते कोणते एक्झामिनेशन्स असतात, त्यामध्ये कोणते कोणते टप्पे असतात, कॅन यू एक्सप्लेन मी? येस, डेफिनेटली. तर CA जर्नी तुम्ही 12th स्टँडर्ड नंतर पण सुरू करू शकता, नाही तर तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा सुरू करू शकता. तर पहिली तुमची एक्झाम असते ती असते फाउंडेशनची एक्झाम. फाउंडेशनचे तुम्हाला 4 पेपर असतात. त्याच्यामध्ये अकाउंट्स लॉ हे सगळे विषय तुम्हाला तिथे टेस्ट केले जातात, जे ऑलरेडी तुमच्या प्रॅक्टिकल बीकॉमचा करिक्युलमचा एक भाग आहेत. त्याच्यानंतर एक 9 महिन्यानंतर तुम्हाला इंटरमिडिएटची एक्झाम असते. त्याच्यामध्ये अकाउंटिंग, कॉस्टिंग, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑडिटिंग, टॅक्सेशन मध्ये आपलं इन्कम टॅक्स, GST हे सगळे विषय असतात आणि त्याचे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात. पहिला जो फाउंडेशनची एक्झाम असते ती ऑब्जेक्टिव्ह असते, तिथे तुम्हाला OMR शीट्स वरती राऊंड करायचं असतं आणि त्या पद्धतीची ती एक्झाम असते. आणि पुढची जी इंटरमिजिएटची एक्झाम आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असते, त्याला 100 मार्काचे पेपर असतात. ते 9 महिन्यानंतर तुम्हाला ती एक्झाम, 9 महिने तुम्हाला तयारीला लागतात, त्याच्यानंतर ती एक्झाम असते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिअर झालात तर तुमची इंटर्नशिप चालू होते, ज्याला आर्टिकलशिप असं म्हणतात. ती आर्टिकलशिप आमच्या वेळेला 3 वर्षांची होती, आता ती आर्टिकलशिप 2 वर्षांची आहे. 2 वर्षांची तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे एक रजिस्टर्ड चार्टर्ड अकाउंटंट आहेत जे प्रॅक्टिस करतायत त्यांची ऑडिट प्रॅक्टिस असते. ऑडिट म्हणजे तुम्हाला कंपन्यांचे ऑडिट करावे लागतात की त्यांच्यामध्ये
ऑडिट म्हणजे काय असतं की त्यांनी काही कुठला फ्रॉड केलेला नाहीये ना, हे तुम्हाला जाऊन बघायचं असतं आणि सगळं नीट लिहिलेलं आहे ना, त्यांचे अकाउंट्स नीट त्यांनी मेंटेन केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये कुठे फ्रॉड नाहीये, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार नाहीये, हे सगळं तुम्हाला तिथे जाऊन चेक करायचं असतं. आणि हे करणं इतकं इम्पॉर्टंट आहे कारण आता काही काही मोठ्या फर्म्स आहेत त्यांनी याच्यामध्ये घोळ केले होते आणि त्याच्यामुळे ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन आलं होतं अमेरिकेमध्ये 2008 मध्ये. का? कारण जे सीए आहेत त्यांनी त्यांच्या घोळांकडे, त्यात जे फ्रॉड झाले त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. त्यांना ते माफ, म्हणजे थोडक्यात त्यांनी सुद्धा फ्रॉड मध्ये ते सामील झाले. त्यामुळे इकॉनॉमिक डिप्रेशन आलं. त्याच्यामुळे इतका मोठा इकॉनॉमी अमेरिकेची कोलॅप्स झाली. अमेरिकेची कोलॅप्स झाली म्हणजे अख्ख्या जगाचीच कोलॅप्स झाली. त्यामुळे हे जे आपण प्रोफेशन करतोय, सीए आपले जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत ते काय म्हणाले होते माहितीये का, की सीए हे आपल्या इकॉनॉमीचे खूप जास्त इम्पॉर्टंट भाग आहेत. तुमच्यामुळे आपली इकॉनॉमिक जर्नी किंवा आपली जी काही देशाची इकॉनॉमिक व्यवस्था आहे ती चालू आहे. एवढं इम्पॉर्टंट काम चार्टर्ड अकाउंटंट्सचं देशाच्या आणि जगाच्या इकॉनॉमी म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा एवढा मोठा रोल आहे. तर असं एक काम ऑडिटर्सचं असतं. तसं तुम्ही टॅक्सेशनची इंटर्नशिप असते तीही तुम्ही करू शकता. मग ही तुमची 2 वर्षांची इंटर्नशिप झाली की त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ असतो आणि अभ्यासामध्ये तुम्हाला सीए फायनलची जी परीक्षा असते ती तुम्हाला पार करायची असते. सीए फायनल मध्ये सुद्धा तुम्हाला अकाउंट्स, ऑडिट, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्टिंग, परत तुमचं इन्कम टॅक्स, जीएसटी, कस्टम्स, हे सगळे विषय तुम्हाला अभ्यासाला असतात. हे विषय तुम्ही ऐकून तरी तुम्हाला माहिती असतीलच. याचा जास्त डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला या सीए करिक्युलम मध्ये असतो आणि अशी पूर्ण 4 ते 5 वर्षांची जर्नी तुम्हाला कम्प्लीट करायची असते ओव्हरऑल. ग्रॅज्युएशन नंतरही करू शकता किंवा 12वी नंतरही करू शकता. मॅम, तुमचा अभ्यासाचा दिवसभराचा शेड्यूल काय होता आणि तुम्ही सीए साठी बाहेर क्लासेस लावले होते का? तर सीए साठी क्लासेस, आता काही काही लोक असतात खूप हुशार की त्यांना स्वतःचा सेल्फ स्टडी करता येतो, पण माझं तरी स्वतःचं मत आहे की तुम्हाला क्लासेस लावावेत जरा. कारण काय होतं, आपल्याला प्रोफेशनल गायडन्स मिळाला ना, आपल्याला खूप जास्त क्लॅरिटी येते आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे. आणि आता जसं 11वी मध्ये तुम्ही डेबिट क्रेडिटसाठी स्ट्रगल केलं, मी केलं, तुम्ही केलंच असणार आहे. पुढे जाऊन फक्त डेबिट क्रेडिट नसतं. अकाउंट्स आपल्याला 11वी मध्ये वाटतं आपल्याला डेबिट क्रेडिट, नॉमिनल, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आला की संपला विषय. नाही, या अकाउंटचा तर नंतर उल्लेख पण होत नाही. एवढे डिटेल लेवलवरती फायनान्शियल स्टेटमेंट जर तुम्हाला कधी अंदाज घ्यायचा असेल की नक्की अकाउंट्स काय असतं, तर कुठल्या तरी कंपनीचा जाऊन आहे ना अॅन्युअल रिपोर्ट तुम्ही उघडा. अॅन्युअल रिपोर्टमध्ये त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स पब्लिश होतात कुठल्याही कंपनीचा. रिलायन्सचा समजा तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट बघितला तर फायनान्शियल स्टेटमेंट्स एकदा जाऊन वाचण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी प्रॅक्टिकली खूप इम्पॉर्टंट होईल. त्यांचा ऑडिट रिपोर्ट बघा, मग तुम्हाला अंदाज येईल की नक्की फायनान्शियल्स मध्ये असतं काय काय आणि ते समजून कसं घ्यायचं. त्याचे नोट्स वगैरे सगळे वाचा, हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होईल. हे सगळं आता सीए झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आतापासून तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला हे प्रॅक्टिकली तुमच्या प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये खूप याचा फायदा होणार आहे. त्यासाठी मीही क्लासेस लावले होते आणि माझा जो काही रोजचा शेड्यूल होता, सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट करायचा आणि अभ्यासाला बसायचं. कधी कधी ब्रेकफास्ट न करताच अभ्यासाला बसायचं. सकाळी दिवसाचा एक टोन सेट झाला ना तुमचा, की मी अभ्यास करून माझा दिवस सुरू केला, की तो टोन दिवसभरासाठी तुमचा कॅरी फॉरवर्ड राहतो. हे शेवटची जेव्हा इंटेन्सिव्हली अभ्यास करायला लागतो तेव्हाच मी तुम्हाला हा एक शेड्यूल सांगते. मी माझा अभ्यास चालू झाला, ब्रेकफास्ट केला, ब्रेकफास्ट नंतर पुन्हा अभ्यासाला बसायचे. मग नंतर लंचसाठी उठलं, लंच नंतर थोडेसे आपण जरा सुस्त होतो, मग त्याच्यानंतर मी आपलं एखादा तासभर घेतलं, ब्रेक घ्यायचे, त्याच्यामध्ये मोबाईल बघ, टीव्ही बघ, जे काही असेल तो कधी कधी ब्रेक एक्सटेंड व्हायचा, हे मला जाणवायचं. मग ते आपल्याला जाणवणे तितकंच गरजेचं आहे की आपला ब्रेक कुठे एक्सटेंड होतोय. यासाठी तुम्ही तुमचा टायमर वगैरे लावत जा, तुम्ही समोर स्टॉप वॉचेस ठेवा, तुमचं घड्याळाकडं कायम लक्ष असलंच पाहिजे. मग त्याच्यानंतर माझा ब्रेक झाला की मी पुन्हा अभ्यासाला बसायचे. नंतर मध्ये वाटलं तर मी एक्सरसाइज सुद्धा करायचे आणि नंतर म्हणजे मला असं वाटतं दिवसभर शेवटच्या काळामध्ये तुम्हाला कंटिन्युअस एक 10 तास प्रोडक्टिव्ह अभ्यास आणि मग टोटल म्हणजे तुमचा 11-12 तासाचा पिरियड होतो. त्यातला प्रोडक्टिव्ह स्टडी तुमचा 9-10 तास व्हावाच लागतो. तुम्हाला रिव्हिजन 3 ते 4 वेळा मिनिमम करावी लागते आणि तुम्हाला सीए रँकर व्हायचं असेल तर तुम्हाला 6 ते 7 वेळा रिव्हिजन करावी लागते. हे मी नाही, हे सीए रँकर्सनी स्वतः सांगितलंय. पास व्हायला तुम्ही हुशार असा, तुम्ही
कुठल्याही लेवलचे स्टुडंट आहात, कॅन्डिडेट आहात, तुम्हाला 4 ते 5 वेळा रिव्हिजन करावीच लागणार आहे. आणि त्याचा सिलेबस म्हणजे तुम्ही कधी फोटो बघितले असेल, जर तुम्ही फाउंडेशन पासून फायनल पर्यंतची तुम्ही पुस्तकं जर ठेवलीत बाजूला, तर इथून ते इथपर्यंत पुस्तकांची हाईट तयार होते. फाउंडेशनची पुस्तकं एवढी असतात, इंटरमिजिएटची पुस्तकं एवढी असतात आणि फायनलची पुस्तकं एवढी असतात. एवढ्या सगळ्याचा अभ्यास आणि फायनल लेवलला तुम्हाला तिन्ही लेवल्स टेस्ट केल्या जातात. त्यामुळे तुमची अभ्यासाची, डीप अभ्यासाची, कॉन्सेप्च्युअली क्लिअर असण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही सीए करा. उगीच टाइमपास मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवताय, तुम्ही तुमच्या आईबाबांचे पैसे वाया घालवताय आणि तुम्ही काहीच साध्य करत नाही आहात. त्यामुळे सिन्सिअरिटी इज दी बेसिक रिक्वायरमेंट फॉर बिकमिंग अ चार्टर्ड अकाउंटंट. इफ यू आर सिन्सिअर इनफ, इफ यू आर हार्ड वर्किंग इनफ अँड इफ यू आर स्मार्ट इनफ, यू शुड डेफिनेटली गो फॉर दिस काइंड ऑफ कोर्स. हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. अँड यू हॅव टू स्टडी हार्ड, यू हॅव टू स्टडी अटलिस्ट फॉर 10 hours अ डे. सगळे म्हणतात ते खरंय, ते मी असं म्हणणार नाही ते खोटे, ते खरं आहे. ह्या माझा दिवसाचा शेड्यूल होता. आणि रात्री मी सकाळी उशिरा जरा अभ्यास चालू करायचे, पण मी रात्री शेवटी 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जागून अभ्यास केलेला आहे. 3-3, 4-4 रिव्हिजन्स कम्प्लीट केलेल्या आहेत. त्यासाठी मला झोपेचा सॅक्रिफाईस द्यायला लागला तरी मी दिलेला आहे. मी बाहेर फिरायला गेलेले नाहीयेत. मी सासरकडचे सुद्धा जे कार्यक्रम आहेत ते स्किप केलेले आहेत. लग्न होतं, मी गेलेले नाही, त्यांना मी सांगितलं. आणि सासरकडची मंडळी लगेच चिडतात, पण तरी माझ्या घरातल्यांनी समजून घेतलं की नाही, तिचा अभ्यास आहे, ती नाही येऊ शकत. या सगळ्या सॅक्रिफायसेस आपल्याला करावे लागतात. ते आपल्याला म्हणजे काय खायचंय, फिरायला जायचंय, पिक्चरला जायचंय, मॉलला जायचंय, कार्यक्रमांना जायचंय नाही, हे मी तुम्हाला खरं सांगते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवाव्या लागतात. पण हा सगळा ना खूप छोट्या पिरियडचा डिमांड आहे. हे जे सगळं हार्डवर्क आहे ना, हे खूप छोट्या पिरियडचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात जो बूम येणार आहे ना, जो पगार तुम्हाला, आता मी तुम्हाला सांगते, जे नॉर्मली इंजिनियर्स किंवा म्हणजे मी असं की कुठल्या प्रोफेशनचं नाव घेत नाहीये, पण जे नॉर्मली जे फ्रेशर्स असतात, जेवढा पगार पहिल्यांदा ते फ्रेशर म्हणून कमवतात, मी तुम्हाला गॅरंटी देते स्व अनुभवावरून, त्याच्या दुप्पट तुमचं सॅलरी पॅकेज असतं ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट. जर तुम्ही चांगल्या फर्म्समध्ये गेलात, तुम्ही बिग फोर्समध्ये गेलात, तुम्ही कन्सल्टिंग फर्ममध्ये गेलात, तर तुमचा स्टार्टिंगचा सॅलरी पॅकेज आहे 7 आकडी, म्हणजे 10-11 पासून प्लस तुमचं सॅलरी पॅकेज मिनिमम ऍज अ फ्रेशर. फर्स्ट अटेम्प्ट झाला तर 22-23व्या वर्षीपासूनच तुमचं 7 आकडी सॅलरी पॅकेज होतं, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. मग एवढा जर चांगला मोबदला तुम्हाला मिळणार असेल तर 4-5 महिने जीव तोडून अभ्यास करायला काय फरक पडतो. फक्त आयुष्याचे 4-5 महिने तुम्हाला द्यायचे सीए फायनलसाठी बरं का. आधीचे वेगळे, आधी फाउंडेशन लेवलचे 1-2 महिने वेगळे, इंटरमिजिएटचे 7-8 महिने वेगळे. पण असा टोटल कालावधी किती होतो? 4 वर्षांचा. आयुष्य 70-80 वर्षासाठी 4-5 वर्षांची एवढी कडी मेहनत, काहीच हरकत नाही ना. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस तुम्ही बघा की तुम्ही केवढी मेहनत करून तुम्ही केवढा मोबदला कमवताय. आणि काही काही प्रोफेशन्स असे असतात की त्याचा एक कालावधी असतो, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. पण हे प्रोफेशन असं आहे की तुम्ही जितका एक्सपिरियन्स कमवत जाल, तुम्ही जितके मोठे होत जाल, तुम्हाला जितका एक्सपिरियन्स येत जाईल, तसं तुमचं सॅलरी पॅकेज पण वाढत जाणार आहे. तुम्ही जितके नंबर ऑफ इयर्स तुम्ही काम कराल, तुम्ही जितक्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम कराल, तुमचं सॅलरी पॅकेज तसं तसं वाढत कोटींमध्ये जातं. जे CFO आहेत, चीफ फायनान्शियल ऑफिसर्स, जे चार्टर्ड अकाउंटंट्स असतात, जे आता आपले पियुष गोयल जे रेल्वे मिनिस्टर होते, ते सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहेत. कुमार मंगलम बिर्ला इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. राघव चड्डा MP जे परिणिती चोप्राचे हस्बंड आहे, सगळ्यांना माहिती असतील, ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आणि असे खूप नामवंत हस्ती जे बिझनेसमध्ये आहेत किंवा जे खूप चांगली प्रॅक्टिस करतायत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स हा फायनान्स मधला एक खूप इम्पॉर्टंट कोर प्रोफेशन आहे. आणि त्याचा फक्त हार्डवर्क नाही, तर त्याचा जो मोबदला तुम्हाला मिळतो, जे पैसे तुम्हाला मिळतात, ते सुद्धा तितकेच जास्त आहेत. त्यामुळे ही मेहनत करायला काही हरकत नाही असं मला स्पष्ट सांगावं असं वाटतं. थोडी मेहनत करा, म्हणजे थोडी नाही, खूप मेहनत करा थोड्या कालावधीमध्ये आणि आयुष्यभर पैसे कमवत राहा. हॅलो मॅम, माझा क्वेश्चन असा आहे की CA झाल्याच्या नंतर आणखी पुढे करिअर ऑप्शन्स काय आहेत आपल्यासाठी? CA हे स्वतःच एक खूप मोठं आणि ग्लॅमरस आणि काय म्हणतात फायनान्स फील्ड मधलं एक वन ऑफ द टॉप करिअर्स. तुम्ही आज जर गुगल सर्च केला डिफिकल्ट करिअर्स इन इंडिया, तर तुम्हाला त्याच्यामध्ये, मी तुम्हाला गॅरंटी, हे मी स्वतः सर्च केलेलं आहे, चार्टर्ड अकाउंटन्सी हे त्याच्यामध्ये नाव येतं.
हे फायनान्स फील्ड मधलं एक टॉप करिअर आहे. आणि बाकीचे सुद्धा जसे कंपनी सेक्रेटरी एक आहे, कॉस्ट अकाउंटंट आहेत, MBA आहेत, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स असतात. ही सगळी इक्विव्हॅलंट प्रोफेशनल डिग्रीज आहेत चार्टर्ड अकाउंटन्सी सारखी. हे सुद्धा तुम्ही करू शकता. आणि बाकी खूप कोर्सेस पण असतात, जसे स्टॉक मार्केट्स. आता स्टॉक मार्केटचा तुम्ही सगळेजण प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये अभ्यास करता, त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटचे सुद्धा बरेचसे सर्टिफिकेशन कोर्सेस पण असतात. ते म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतात, पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात. पोर्टफोलिओ म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल ना, आपल्याकडे जे शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, त्याला सगळ्याला एकत्र आपण पोर्टफोलिओ म्हणतो. तर आपण असं फक्त स्वतःचा मॅनेज न करता दुसऱ्या लोकांचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आपण बघू शकतो. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स होतो. आपण इन्शुरन्स सेक्टरमध्ये करिअर करू शकतो. इन्शुरन्समध्ये त्याच्यामध्ये तुमचे इन्शुरन्स ॲडवायझर्स असतात, त्याचे अकाउंटंट्स वेगळे असतात, पुन्हा कंपनी अकाउंटंट्स असतात. कॉर्पोरेट फायनान्स हे एक करिअर असतं. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे आता तुम्ही अकाउंट शिकता, तर ते अकाउंट्स छोट्या लेवलला न करता रिलायन्स सारखी एक कंपनी आहे, त्याचे जेव्हा तुम्ही अकाउंट्स तयार करता तेव्हा आकडे हजारो कोटींमध्ये असतात. ते कसे मॅनेज करायचे, त्याचं कसं तुम्ही ट्रेजरी ऑपरेशन्स असतात, की आता तुम्ही मोठमोठ्या कंपनीचे ट्रेजरी ऑपरेशन्स, बँकेचे ट्रेजरी ऑपरेशन्स बघतात. बँकेमधले करिअर खूप इम्पॉर्टंट आहे. PO सगळे होतात, प्रोबेशनरी ऑफिसर, हे सगळ्यांना माहिती, त्यासाठी गव्हर्नमेंट एक्झाम द्यावी लागते. पण ते सोडून सुद्धा बँकेच्या कॉर्पोरेट फायनान्समध्ये जेव्हा तुम्ही जाता, त्यांचे ट्रेजरी मॅनेजमेंट असतात. कॉर्पोरेट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता खूप ऍक्च्युली डिटेल्ड फील्ड आहे खूप जास्त. जसे तुम्ही मोठे होत जाल ना, तुम्हाला आता मी सांगायला गेले तर अजून त्यासाठी 2 तास लागतील मला वाटतं, 2-3 तास कमीत कमी. पण जे मार्केटमध्ये फक्त शेअर्स नसतात, स्टॉक मार्केटवरती डिबेंचर्स असतात किंवा कमर्शियल पेपर्स असतात, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स असतात, हे सगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे सगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स कसे मॅनेज करायचे, कुठे इन्व्हेस्ट करायचे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग हे एक करिअर आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं करिअरसाठी व्हायला तुम्हाला MBA पास आउट व्हावं लागतं. आणि त्यांचे स्टार्टिंगचे पगार वर्षाचे 30 ते 40 लाख रुपये त्यांचं पॅकेज असतं. स्टार्टिंग फ्रेशर पॅकेज त्यांचं 30 ते 40 लाख रुपये मिनिमम असतं. आणि ते खूप चांगल्या कॉलेजमधून केलं तर तुमचं 70-80 लाख वर्षाचं पॅकेज फ्रेशर्सचं असतं. फ्रेशर्सचं हे मी तुम्हाला खरं सांगते, मी युगच तुम्हाला काहीतरी खोटे स्वप्न सांगते असं नाही, हे खरंय. तुम्ही गुगल सर्च करा, एवढी पॅकेजेस फायनान्स प्रोफेशनल्सना मिळतात. आणि जसा जसा तुमचा अनुभव वाढत जातो तर क्रोर्स मध्ये तुम्ही पैसे कमवायला लागता. हे मी तुम्हाला लिहून गॅरंटी सांगते. आज मुंबईमध्ये तुम्हाला या फील्डचं एक प्रस्थ बघायचं असेल तर कधी मुंबईला BKC, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या एरियामध्ये तुम्ही कधीतरी एक चक्कर मारून या. तुमच्यासाठी प्रॅक्टिकल बीकॉम साठी तिथे NSEचं ऑफिस आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं कॉर्पोरेट ऑफिस बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये. म्हणजे मी तुमच्या ट्रेनर्स आणि सगळ्यांना एक विनंती करेन की तुम्हाला खास एक BKCची टूरला तुम्ही घेऊन जा सर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तिकडचे कॉर्पोरेट ऑफिस, म्हणजे तिथे बँक ऑफ अमेरिका आहे, पुण्यामध्ये सुद्धा बँक ऑफ न्यूयॉर्क आहे. म्हणजे आपल्याला बँक म्हणजे आपण SBI, बँक ऑफ बरोडा एवढाच विचार करतो, पण तिथे बँक ऑफ अमेरिका आहे, बँक ऑफ न्यूयॉर्क आहे, मेरिल लिंच आहे. हे सगळे इंटरनॅशनल कन्सल्टन्सी फर्म्स आहेत की त्यांच्यामधलं जे करिअर आहे ना, ते फायनान्स प्रोफेशनल्सना सुद्धा एकदम असं खूप मोठं करिअर वाटतं की अरे हे खूप भारी काहीतरी. आणि त्याचे पगार सुद्धा प्रचंड खूप जास्त पगार असतात, कारण ते लोक मॅनेजर्स $1,000 बिलियन असे एवढे फंड्स ते मॅनेज करतात. त्यांना इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणतात, प्रायव्हेट इक्विटी असते, पुन्हा पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात, किंवा बँकमध्ये बँक्सचं करिअर आहे. हे खूप प्रकारचे करिअर्स या फायनान्समध्ये अवेलेबल आहेत आणि याचा मोबदला सुद्धा तेवढाच मोठा आहे. त्यामुळे हे तुम्ही नक्की परस्यू करावं. उद्या तुम्हाला कसला गायडन्स लागला तर त्यासाठी तुम्ही मला सुद्धा कन्सल्ट करू शकता. आता माझं सिलेक्शन बिग फोर्स मध्ये झालेलं आहे. बिग फोर म्हणजे आता CA फर्म्स असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तशा ज्या जगातल्या टॉप 4 फर्म्स आहेत की ज्यांना बिग फोर्स असं म्हणतात, डेलॉइट, PwC, KPMG आणि EY, हे सगळ्या CA फर्म्स आहेत. म्हणजे यांचं ऑफिस इंडियात पण आहे, अमेरिकेत पण आहे, लंडनमध्ये पण आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे, न्यूझीलंड पण आहे. इंडियामधले इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स त्या इंडिया ऑफिसमध्ये काम करतात. अमेरिकेतले जे सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स आहेत म्हणजे CPA, हे USAचे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, ते USAच्या ऑफिसमध्ये काम करतात. UK मध्ये ACCA असतात, म्हणजे जे UKचे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत ते त्या ऑफिसमध्ये काम करतात. तर या बिग फोर्सचं नेटवर्क अख्ख्या जगामध्ये पसरलेलं आहे. तर त्यातली जी एक डेलॉइट फर्म आहे तिथे माझा सिलेक्शन झालेला आहे आणि तो जॉब आता मी चालू करणार आहे, माझं जॉईनिंग डेट आहे. तर हे बिग फोर्स सुद्धा एक खूप मोठं करिअर आहे, चांगलं करिअर आहे, चांगला मोबदला देणारं करिअर आहे.
असे खूप करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवरती अवेलेबल आहेत आणि नॅशनल लेवलवरती सुद्धा ॲज अ CA तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्ही रिटर्न फायलिंग करता, ही तुमची ट्रेडिशनल प्रॅक्टिस आहे की आता तुम्ही रिटर्न फायलिंग केलं, तुम्ही GST रिटर्न्स भरले, तुम्ही मंथली स्टेटमेंट्स काढले, बँक रिकन्सिलिएशन तुम्हाला माहित असतील ना तुमच्या सिलेबसमध्ये पण, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट्स केले, ही एक खूप काय म्हणतात एक ट्रेडिशनल प्रॅक्टिस झाली. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणि जसं ग्लोबलायझेशन होत आहे, ग्लोबल इकॉनॉमी इंटिग्रेट होतीये, त्यामुळे इतकं मोठा स्कोप या फायनान्स करिअरला अवेलेबल आहे. तो सगळेजण तुम्ही एक्सप्लोर करा, बाहेर जा, बाहेर पडा, तुम्हाला सगळं लक्षात येईल की नक्की what all the world has to offer. Explore it and use it for yourself and prosper. That is what I want to say. हाय मॅम. सो माझा क्वेश्चन असा आहे की जी CA ची एक्झाम असते, सो ती बेसिकली 3 स्टेप्स मध्ये असते. सो त्याची जी पहिली फाउंडेशन आहे ती क्लिअर करण्यासाठी तुमच्या काही टिप्स आहेत का ज्या तुम्ही आम्हाला देऊ शकता? त्यासाठी टिप्स अशा सांगता येतील की चांगले मेंटॉर्स बघा. तुम्हाला इथे करिक्युलम मध्ये तुम्हाला इथे गायडन्स मिळाल तर वेल अँड गुड, नाही तर काही काही चांगले मेंटॉर्स आहेत, चांगले टीचर्स आहेत, चांगले टीचर बघा, तुम्हाला ऑटोमॅटिकली हेल्प होतो. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तिथल्या तिथे क्लिअर करून घ्या. अभ्यास कन्सिस्टंटली करा, प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. म्हणजे ओव्हरऑल कुठल्याही एक्झामिनेशनसाठी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस, क्वेश्चन पेपर सॉल्विंग, रिव्हिजन, मिनिमम 2 ते 3 रिव्हिजन, चांगले टीचर्स बघणं, चांगलं मटेरियल वापरणं. आणि मटेरियल समजा तुम्हाला सेल्फ स्टडी करायची सवय असेल तर तुम्ही सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्हाला वाचून कळत असेल तर वेल अँड गुड. नाहीतर काही काहींना, आता मला तर वाचून कधी कधी बोर होतं आपल्याला, त्यामुळे आपण टीचर्सचे नोट्स वापरतो, त्यातून अभ्यास करतो. या सगळ्या टिप्स तुम्ही वापरा. कॉन्सेप्च्युअली क्लिअर राहा. डाऊट आला तर तो सॉल्व्ह करून घ्या, पण काही अर्धवट सोडू नका. आणि कुठल्या गोष्टी ऑप्शनला सोडायच्या नाहीत. ऑप्शनला न सोडता सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आरामात यशस्वी होऊ शकता. मॅम, माय क्वेश्चन इज दॅट की तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल डॉक्टर व्हायचं होतं, देन तुम्ही कॉमर्स फील्डमध्ये चार्टर्ड अकाउंटंट झालात. तर माझ्या पर्स्पेक्टिव्ह लाईफमधली सगळ्यात ट्रॅजिक थिंग अशी आहे की आपलं ज्यात मन रमतं त्यात यशस्वी होण्यापेक्षा आपलं ज्यात मन रमत नाही त्या क्षेत्रामध्ये आपण काही वेळेस यशस्वी होऊन जातो. तर जॉब सॅटिस्फॅक्शन ही लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट थिंग आहे हे तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल? तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ऑनेस्टली स्पीकिंग, जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडतीये, जसं मला लहानपणापासून मेडिसिन करिअर परस्यू करायचं होतं, ते मला आतापर्यंत वाटत होतं. जेव्हा मी सक्सेसफुल नव्हते होत तेव्हा मला खूप रिग्रेट व्हायचा किंवा माझ्या घरच्यांनाही व्हायचा की अरे मी मेडिसिन फील्डच कंटिन्यू करायला पाहिजे होतं, कारण ते माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मी हे करिअर चूज केलं कारण मला जसं म्हणजे आपल्याला यातून जो मिळणारा मोबदला आहे किंवा यातून जे मिळणारं प्रेस्टिज आहे, मेडिसिन फील्ड पण तेवढंच इम्पॉर्टंट आणि चांगलं आहे, पण यातून तुम्ही लवकर सेटल होता, करिअर वाईज तुम्ही लवकर सेटल होता, म्हणून मी हा करिअर ऑप्शन चूज केला. मग कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला याच्यातलं समजत नाहीये किंवा आपल्याला यातून आनंद मिळत नाहीये, पण मला असं वाटतं इन्स्टेड ऑफ कॉलिंग दिस एज ट्रॅजेडी, म्हणजे ट्रॅजिक मोमेंट म्हणण्यापेक्षा ना आपण याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून एक्सप्लोर करू शकतो का, की कदाचित आपल्याला माहित नाहीये, आपण एकदा डोक्यात ठेवलेलं मला डॉक्टर व्हायचंय, पण मी हे फील्ड एक्सप्लोरच नाही केलं तर मला कळणार कसं. आता मी तुम्हाला जसे एवढे एरिया सांगितले एक्सप्लोर करण्यासारखे, तर एवढे तुम्ही जर केले आणि तुम्हाला जर त्यात मजा वाटत असेल, तुम्ही त्यात ग्रो करत असाल, तुम्ही सक्सेसफुल होत असाल, तर डेफिनेटली तुम्हाला कुठेतरी त्या जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळतंय, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होताय ना. जर तुम्ही सक्सेसफुल होत नसाल तर डेफिनेटली तुम्हाला तिथल्या तिथे कळावं आणि तिथे तुम्ही तुमचा मार्ग बदलावा की तुम्हाला वाटतंय जॉब सॅटिस्फॅक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मनाविरुद्ध तुम्ही एखादी गोष्ट करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही जास्त काळ सक्सेसफुल होऊ नाही शकत आहे. किती वेळ तुम्ही स्वतःला ड्रॅग करणार आहे. तुम्ही ड्रॅग जरी केलं, उद्या तुम्हाला जिवंत राहायचंय, पैसे पाणी कमवायचे म्हणून तुम्ही जॉबला जाल, पण खुश किती राहणार आहे. उद्या डोक्यावरचे सगळे केस गळून जातील, लवकर म्हातारे दिसायला लागणार, जॉब सॅटिस्फॅक्शन तर नाहीये ना. असं जर तुम्हाला रिअलाइज होत असेल की मला याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाहीये, तर तुम्ही तिथल्या तिथे जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही तुमची साईड चेंज करा. आता तुमच्या हातात वेळ आहे, तुम्हाला असं वाटतं की एखादी गोष्ट मला नाही आवडत आणि याच्यामध्ये कदाचित मला मजाच नाही येणार आहे करायला, तर तुम्ही वेळ जाण्याच्या आधी ती गोष्ट चेंज करा.
पण तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला चान्स तरी द्या, तुम्ही स्वतः एक्सप्लोअर तरी करा. ॲटलिस्ट यू ट्राय टू अंडरस्टँड की या फील्डमध्ये आहे काय, व्हॉट थिंग्स हॅव टू ऑफर. जसं आज मला 4 गोष्टी समजल्या, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला, मी त्याच्यामध्ये ग्रो केलं. कदाचित गॉड्स प्लॅन इज बेटर देन युअर्स. यू नेवर नो. यू जस्ट हॅव टू कीप युअर आईज ओपन. तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे, तुम्हाला माइंडफुल राहायचं आहे की तुम्हाला मजा येऊन जाईल, कदाचित तुम्हाला माहीत पण नाही, आणि तुम्ही खूप जास्त पुढे निघून जाल तुमच्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा जास्त. जे सक्सेसफुल लोक आहेत ना, त्यांचे जर तुम्ही पॉडकास्ट बघा किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळंच ठरवलेलं असतं. बट गॉड्स प्लॅन इज ऑलवेज बेटर देन युअर्स इज वॉट आय बिलीव्ह अँड वॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन माय लाईफ. सो ट्रस्ट द प्रोसेस, ट्रस्ट द प्लॅन अँड वॉक ऑन दॅट पाथ वॉट गॉड हॅज चोजन फॉर यू. कधी कधी आपल्याकडून आहे ना, आपण कधी आपल्याकडून निर्णय असे घेतले जातात की ते, मला तर असं वाटतं काही निर्णय आपल्याकडून दैवी घेतलेले जातात. आपण ठरवत नाही, पण आपल्याकडून घेतले जातात. हे माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतेय. मी चार्टर्ड अकाउंटंट होणं हे मी ठरवलं नव्हतं. मी एक ॲप्टिट्यूड टेस्ट दिली होती, त्याच्यामध्ये अचानक मला वाटलं की मी CA होईन, कारण माझा कल प्रत्येक करिअरसाठी चांगला आला. मी कुठलंही करिअर केलं ना तरी चांगलं होईल असं त्याच्यामध्ये लिहून आलं होतं. तर मी रँडमली, मला असं वाटलं, मी तिथे CA लिहिलं, मी CA साठी गेले, मला मध्ये अडचणी आल्या, मी त्या पार केल्या आणि मी सक्सेसफुल झाले, आणि मी पुढेही सक्सेसफुल होईल हा मला स्वतःवरती विश्वास वाटतो. तसं तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि तुमचं मन जे तुम्हाला सांगताय ना, मन तुम्हाला नेहमी चांगलं सांगत असतं. माझ्या मनाने मला सांगितलं की तू गिव्हअप करू नकोस, तू हे फील्ड कंटिन्यू कर, तुला जमेल हे. ते मी तो माझा स्वतःवरती विश्वास ठेवला, ते मी परस्यू केलं आणि मला यश मिळालं, आणि इथून पुढे मिळेल असा मला विश्वास वाटतो. ॲज सिम्पल एज दॅट. ट्रस्ट युअर प्रोसेस, ट्रस्ट युअर. थँक्यू सो मच मॅम की तुम्ही तुमचा वेळ काढून इथं उपस्थित राहिला, तुमचा गायडन्स आम्हाला दिला. इथून पुढच्याही पॉडकास्ट आहेत त्यासाठी तुमचा जो काही टाइम आहे, तुमचे जे काही गायडन्स आहे ते डेफिनेटली आम्हाला भेटेल. थँक्यू सो मच.